As we all know, choosing the right career after 12th is one of the most important decisions in a student's life. Biology field offers numerous exciting career paths from MBBS, MDS to pharmacy, biotechnology, research, aligned health sciences and many more. सरांचे ज्ञान, अनुभव आणि मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. ऑन बिहाफ ऑफ यशस्वी अकॅडमी, वी एक्सटेंड आवर हार्टफेल्ट ग्रॅटिट्यूड for taking their precious time to guide us today. Without further delay, we would like to call Bhosle sir to share few words of gratitude with everyone. आजचा जो आपला प्रोग्राम आहे, जो करिअर गायडन्सचा जो प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामला आवर्जून उपस्थित असलेले आमचे मित्र आणि आपल्या यशस्वी अकॅडमीचे पालक, सरांची मुलगी आपल्याकडे आहे 12वीला, डॉक्टर श्रीकांत पवार सर, तर यांचं यशस्वी अकॅडमीच्या वतीनं मी आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं खूप खूप सर स्वागत करतो. सरांचं आमचं नेहमी ऑफिसला आल्यानंतर बोलणं होतं विद्यार्थ्याबद्दल की करिअरबद्दल, आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. बायोलॉजी विषय असेल, मॅथमॅटिक्स विषय असेल किंवा त्याच्या पलीकडे जाऊन आफ्टर 12चं करिअर काय असलं पाहिजे, ह्या 2 वर्षामध्ये आपण कशी मेहनत घेतली पाहिजे, नंतर ग्रॅज्युएशनमध्ये कसा अभ्यास केला पाहिजे, त्यानंतर पुढचं काय करिअर असतं, तर ह्या सर्व गोष्टीबद्दल आमचं खूपदा डिस्कशन व्हायचं. आणि मागचे जवळपास 1 ते 1.5 वर्ष झालं आमचं चाललं होतं की सरांचं लेक्चर इथे ठेवायचं, पण सरांचा पण वेळ बिझी किंवा तुमचं शेड्यूल बिझी, त्यामुळं सरांचं लेक्चर थोडंसं डिले होत गेलं आणि आज तो दिवस आला आपल्यासाठी. मित्रांनो, काय होतं की आपण जेव्हा आपली 10वी होते तर 10वी होईपर्यंत आपल्यासमोर एवढे काय चॅलेंजेस नसतात. 10वीमध्ये असताना फक्त एकच परीक्षा असते, घरामध्ये पण त्याच परीक्षेच्या अभ्यासाबद्दल बोललं जातं, शाळेमध्ये पण तेच असतं, क्लासमध्ये पण तेच असतं, अख्ख्या समाजामध्ये एकच असतं की 10वी बोर्डाची परीक्षा. मग 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला आपण छान अभ्यास करतो, कधी आपण अभ्यास करतो त्याच्या एवढं आपल्याला यश मिळतं, कधी त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास करतो आणि यश त्याच्यापेक्षा अजून चांगलं मिळतं. म्हणजे 10वीमध्ये जे मार्क पाडणं आहे तर ही एवढं रॉकेट सायन्स नाही आहे, एवढं काय मॅजिक नाही आहे. 10वीमध्ये खूप चांगले मार्क पडतात जर एखादा विद्यार्थी ऑनेस्ट असेल, सिन्सिअर असेल, प्रामाणिक असेल, ओबिडंट असेल, शिक्षकांचं पालकांचं ऐकणार असेल, तर आरामात तो विद्यार्थी सेल्फ स्टडीवरती सुद्धा 90% जाऊ शकतो, काही 2-4 गोष्टी त्यांना जर फॉलो केल्या तर. पण 12वीला 90% जाणं तर हे खूप चॅलेंजिंग असतं. जसं मी गमतीनं विद्यार्थी जेव्हा ऑफिसमध्ये येतात तेव्हा खूपदा मुलांना म्हणतो की बघा, आपल्या 10वीला 90%च्या पुढे किती विद्यार्थी आहेत, तर 43 स्टुडंट आहेत. 12वीला किती विद्यार्थी आहेत, तर 0 विद्यार्थी आहेत. बरं, आता तेच विद्यार्थी 10वीला होते, 95वाला विद्यार्थी, तोच त्यांना 11वी दिली आहे, त्यानंच 12वी दिली आहे, 12वी पास होऊन तोच विद्यार्थी आहे, मग एवढा रिझल्ट का कमी येतो आहे? तर त्याच्या मागं खूप सारी कारणं असतात. कदाचित आपल्या त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतो आणि जेव्हा आपण 11वी-12वीला येतो, मोबाईल मिळतो किंवा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला इझिली ॲक्सेसिबल होतात आणि आपल्या माइंडमध्ये एक अशी गोष्ट येते की आता मला सगळंच कळतं. म्हणजे पॅरेंट्स सांगतात, पॅरेंट्सला पण आपण म्हणतो आता मम्मा तुला काय कळत नाही, मला सगळंच कळतं, तुला माहीत नाही, हा सिलेबस वेगळा असतो. किंवा पप्पांना आपण ते सांगतो, फ्रेंड्सला ते सांगतो, शिक्षकांनाही म्हणतो की नाही आम्हाला तिकडं जायचंच नाही, आम्हाला वेगळंच काहीतरी करायचं आहे. आता तुमच्यामध्ये पण असे काही विद्यार्थी असतील की सर करिअर तर तुम्ही आज बायोलॉजीमधलं सांगताय, पण आज आमचा तर मॅथमॅटिक्स विषय, आम्हाला तिकडं जायचंच नाही आहे, मग आम्ही हे लेक्चर का अटेंड करावं किंवा त्याचा आम्हाला काय फायदा होईल का? तर मित्रांनो, आपण जे नॉलेज घेत असतो तर हे जे नॉलेज असतं हे आपलं कधीच वाया जात नाही. मग ते एका पर्टिक्युलर विषयाबद्दल असेल किंवा काही असेल. आता माझे परवा दिवशी माझे गुरु ज्यांनी मला मॅथमॅटिक्स विषय शिकवला, ज्यांनी मला मॅथमॅटिक्स विषयामध्ये आवड निर्माण केली, हे आमचे डॉक्टर पिंपळे सर आले होते. राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये HOD आहेत ते, लातूरच्या, खूप मोठं व्यक्तिमत्व आहे, ते मला शिकवायला होते. आणि आमच्या कॉलेजमध्ये असं असायचं की आमचं जे कॉलेज आहे तर ते कॉलेज एवढं सुंदर कॉलेज आहे, म्हणजे मला अजून पण ते कॉलेजमध्ये जावं असं वाटतं की अजून 15 वर्षापूर्वी जावं, त्या कॉलेजमध्ये लेक्चर अटेंड करावे. आता माझा विषय होता PCM, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स, आणि 11-12ला माझा होता विषय, MSCसाठी माझा विषय होता फिजिक्स. पण माझा जरी विषय फिजिक्स असला तरी मी सर्वच विषयाचे लेक्चर अटेंड करायचो, जे गेस्ट लेक्चर असायचे. सर तुमच्यासारख्या जे चांगले म्हणजे चांगले सायंटिस्ट लोक असतील किंवा आपल्या महाराष्ट्रातले, भारतातले चांगले व्यक्ती, तर शाहू कॉलेजला सर खूप बोलवले जातात गेस्ट लेक्चर. आणि आम्ही जे होतो तर पिंपळे सरांनी पण मला त्या गोष्टी सांगितल्या होत्या की आम्ही कुठल्याच म्हणजे कोणतंही जिओग्राफी डिपार्टमेंटचं जरी लेक्चर असलं तरी पण आम्ही जायचो आणि ते लेक्चर अटेंड करायचो. हिस्ट्रीचं लेक्चर असलं तरी पण आम्ही जायचो आणि ते गेस्ट लेक्चर अटेंड करायचो. आता आमचा विषय सायन्स, तरी पण आम्ही हिस्ट्रीचे लेक्चर अटेंड करायचो. किंवा जिओलॉजी हा सब्जेक्ट असतो, मला MSCला गेल्यानंतर कळालं की जिओलॉजी काय आहे. अशा जेव्हा आपण असे नंबर ऑफ जे चांगल्या लोकांचे लेक्चर अटेंड करतो तर तेव्हा खूप सारा आपल्याला फायदा होतो. म्हणजे असं म्हणलं जातं की 100 बुक वाचण्यापेक्षा ज्याने ते बुक वाचलेले आहेत
तर त्या माणसासोबत जरी तुम्ही एक दिवसभर 1 तासभर वेळ घालवला तरी ते 100 बुक वाचल्यासारखं असतं. मग आज असंच आपल्या मुलांसोबत हितगुज करण्यासाठी बायोलॉजीमध्ये करिअर असेल किंवा मॅथमध्ये करिअर असेल किंवा त्या लाईफ सायन्समधलं जे करिअर आहे तर त्या करिअरबद्दल मुलांसोबत बोलण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत पवार सर आलेले आहेत. निश्चित काय होतं की खूपदा की आपण खूप प्रामाणिकपणानं मेहनत करतो, 11वी छान मेहनत करतो, पण पाहिजे तेवढं आपल्याला यश येत नाही. आणि यश नाही आलं की आपण डिप्रेशनमध्ये जातो. आपल्याला वाटतं की असं नीट म्हणजे एकच परीक्षा आणि ते नाही झालं तरी आपण आयुष्यात काहीच करू शकत नाही. किंवा JEE नावाची एकच परीक्षा आहे, ती जर परीक्षा क्वालिफाय नाही झालं तर संपलं आयुष्यातलं आपलं सगळं. पण असं नाही, ह्याच्या पलीकडे जाऊन जग खूप मोठं आहे आणि त्याच जगाची ओळख करून देण्यासाठी आज आपल्या यशस्वी अकॅडमीमध्ये डॉक्टर श्रीकांत पवार सर आलेले आहेत. तर मी डॉक्टर श्रीकांत पवार सरांना विनंती करेन की त्यांनी आमच्या यशस्वी अकॅडमीच्या मुलांना बायोलॉजी असेल किंवा लाईफमध्ये करिअरच्या काय अपॉर्च्युनिटी आहेत, बायोलॉजीमध्ये तर असणारच आहेत, पण बायोलॉजीमध्ये सोबत आपल्या लाईफमध्ये काय करिअरची अपॉर्च्युनिटी आहेत तर त्यांनी आमच्या मुलांना मार्गदर्शन करावं. आणि आमचे सर्व मुलं पण खूप छान तुम्हाला रिस्पॉन्स देतील. सगळे ओबिडंट आहेत, अभ्यासू आहेत. तुम्हाला मुलांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर लक्षात येतच असेल, प्रामाणिक विद्यार्थी आहेत आमचे यशस्वीचे सगळे. तर मी आदरणीय डॉक्टर श्रीकांत पवार सरांना विनंती करेन की त्यांनी यायचं आहे आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन करायचं आहे. आदरणीय डॉक्टर श्रीकांत पवार सर. येस. Okay. How is the day today? Happy? Okay. So चालू करायच्या अगोदर सर्वप्रथम भोसले सरांना आभार की त्यांनी मला आज एक संधी दिली येऊन राईट बरेच दिवसातून एक यंग क्राऊडशी इंटरॅक्शन करण्यासाठी. ओके. सो सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली मी जेव्हा माझ्या मुलीसाठी संस्कृतीसाठी जेव्हा इथे यायचो काही निमित्ताने तेव्हा सरांशी इंटरॅक्शन व्हायचं आणि सरांनी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच वेळा मीच सरांना माझी इच्छा व्यक्त केली की सर ओके आय वॉन्ट टू कम हिअर अँड जस्ट इंटरॅक्ट विथ द स्टुडंट्स. आज जे मी इंटरॅक्शन करणार आहे ते थोडंसं पॉवर पॉईंटचे काही आपले स्लाईड्स असतील त्याच्या थ्रू आणि बरंचसं इंटरॅक्शन असेल की जे PPTवर नसेल राईट. इट विल बी थ्रू द एक्सपिरियन्स आणि वी विल इंटरॅक्ट विथ इच अदर राईट. सो वर्बल इंटरॅक्शन जास्त राहील ॲज कम्पेअर टू द ऑडिओ व्हिडिओ. ओके. सो आर यू रेडी फॉर दॅट? ओके ग्रेट. जस्ट टेल मी की इंजिनिअरिंगला किती जणांना जायचं आहे? जस्ट रेज युअर हँड्स. हार्डकोर इंजिनिअरिंग आय वॉन्ट टू डू सम बी मेकॅनिकल और सिविल लाईक दॅट, इलेक्ट्रॉनिक्स. ग्रेट. मेडिकल? Okay. Decided? You are all decided? Okay. Just consider you got an opportunity to choose the another field. म्हणजे तुम्ही आता मेडिकल ज्याने हात वर केलं आहे बाय चान्स तुम्हाला इंजिनिअरिंगला जायचं योग आला आणि ज्याने इंजिनिअरिंगला हात वर केलं आहे बाय चान्स तुम्हाला योग आला की यू हॅव टू गो फॉर मेडिकल. व्हॉट विल हॅपन? आर यू रेडी मेंटली? नो? ओके. आयडियली यू शुड बी. ओके. आयडियली यू शुड बी. आता जर मला पर्सनली विचारलं राईट मी थोडे बॅकग्राऊंड देतो देन विल कम टू द PPT राईट. नो फील्ड इज अ बॅड फील्ड अँड नो फील्ड इज अ व्हेरी एक्स्ट्रीम अँड युनिक फील्ड. ऑल फील्ड्स आर व्हेरी गुड फील्ड. म्हणजे उद्या मला जर तुम्ही म्हटलं की सर आर्ट्स कसं आहे तुम्ही मला अरे आर्ट्स सर काय त्यामध्ये करिअर बरोबर. बट बिलीव्ह मी आर्ट्समध्ये पण तुम्ही छान करिअर करू शकता राईट. You can be at a very good position in your career. Not essential की तुम्ही MBBS करायला पाहिजे, MD सर्जन व्हायला पाहिजे किंवा इंजिनिअरिंग करायला पाहिजे आणि करायला पाहिजे राईट. सो एक पहिलं लक्षामध्ये ठेवा ऑल फील्ड्स आर व्हेरी गुड राईट. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जावा प्रत्येक फील्डचं एक युनिकनेस आहे, प्रत्येक फील्डचं एक महत्त्व आहे राईट. अँड यू कॅन डू व्हेरी एक्स्ट्रीम अँड व्हेरी गुड इन दॅट राईट. फक्त एवढं आहे की एफर्ट्स. ठीक आहे. कुठल्याही फील्डमध्ये जावा तुम्हाला एफर्ट्स द्यायचे आहेत राईट. अनलेस अँड अंटिल यू आर नॉट गोइंग टू डू राईट अ लॉट ऑफ हार्डवर्क इन दॅट फील्ड विल नॉट बी अ बेनिफिशियल फॉर यू. इव्हन दो तुम्ही आता डिसाईड केलं की मला MBBS करायचं आहे मला इंजिनिअरिंग करायचं आहे पण अनलेस अँड अंटिल तुम्ही त्यामध्ये इनपुट देत नाही. ठीक आहे. सो वेदर ऑल फील्ड्स आर इक्वल. ओके. सो लाईफमध्ये असे टर्न पॉईंट्स येतात की ओके मला हे करायचं होतं पण मी हे करतोय राईट. आय विल गिव्ह माय एक्झाम्पल. व्हेरी इंटरेस्टिंग स्टोरी राईट जी मी घरी पण देत असतो पण मला असं वाटतं की आज इथं पण ही द्यावी राईट. सो आय स्टार्टेड माय इंटरेस्ट इन सम अनदर फील्ड अँड आय लँडेड इन फार्मा. ओके. पण नंतर मला कळालं की अरे नाही म्हणजे सगळे फील्ड्स आर इंटर रिलेटेड. हा सेकंड पॉईंट.
फर्स्ट पॉईंट, ऑल फील्ड्स आर इक्वल, राईट. इट इज अप टू यू की तुम्ही त्या फील्डमध्ये बाय चान्स आर बाय चॉईस तुम्ही तिथे गेला तर तिथे तुम्हाला टॉपवर जायचे, हे फक्त लक्षात ठेवायचं. असं नको अरे मला हेच करायचं होतं तर मी हे केलं, ह्यात मला काय करायचं नाही. ठीक आहे, ग्रेट. आणि सेकंड, राईट, की ऑल फील्ड्स आर इंटरडिसिप्लिनरी. म्हणजे आता ज्यांनी इंजिनिअरिंगला हात वर केले, उद्या ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही प्रोफेशनल लाईफमध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की अरे मी कम्प्युटर सायन्स केलं आहे, राईट, पण मला इंटरॅक्ट करायला लागतं डॉक्टरांशी, मला इंटरॅक्ट करायला लागतं मेडिकल पर्सनशी, मला इंटरॅक्ट करायला लागतं सर्जनशी, बरोबर आहे. किंवा उद्या तुम्ही मेडिकल गाईज आहात, राईट, तुम्ही MSc कराल, BSc कराल, MBBS कराल, MD करा, MS कराल, बायोटेक कराल, बट तुम्हाला इंटरॅक्ट करायला लागतं इंजिनिअरिंग लोकांशी, राईट. सो ऑल फील्ड्स आर नाव इंटरडिसिप्लिनरी. म्हणजे असं पण होईल की उद्या एखादा तुम्हाला, जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे, एखादा भूगोलशास्त्रज्ञ आहे त्याच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करायला लागेल, राईट. एखादा एन्व्हायरमेंटॉलॉजिस्ट आहे, ओशनोग्राफीलॉजिस्ट आहे, राईट, त्याच्याशी तुम्हाला बसून तिथे इंटरॅक्ट करायला लागेल तुमच्या प्रोफेशनल करिअरमध्ये, प्रोफेशनल लाईफमध्ये, राईट. सो अगेन एव्हरी फील्ड इज इंटरडिसिप्लिनरी. पूर्वीचं गेला तो दिवस, मी MBBS आहे, मला बाकीचं काही इंजिनिअरिंगची घेणं देणं नाही, माझं करिअर MBBS आहे, राईट, मी इंजिनियर आहे, मला बायोची काही घेणं देणं नाही आहे, राईट, मला काही समजलं नाही तरी चालतंय. डिअर स्टुडंट्स, सॉरी, तो एरा गेलेला आहे. तुम्हाला जेवढं MBBS म्हणजे मेडिकलचं जेवढं नॉलेज इम्पॉर्टंट आहे, ॲटलिस्ट सुपरफिशियल तुम्हाला इंजिनिअरिंग माहीत असायला पाहिजे, वाईस वर्सा. तुम्ही म्हणता येस आय एम इंटरेस्टेड इन फिजिक्स, आय एम इंटरेस्टेड इन मॅथमॅटिक्स, मला काय करायचं आहे तिकडे मेडिसिन्स, मला काय करायचं आहे मेडिकलची. नो, यू नीड टू अंडरस्टँड, यू नीड टू हॅव सम बेसिक अंडरस्टँडिंग ऑफ दॅट. कारण आत्ता तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये गेला तर तुम्हाला ॲट सर्टन स्टेज इंटरडिसिप्लिनरी टीमबरोबर काम करायला लागणार आहे. तुमचा बिझनेस स्वतःचा असला तरी, तुम्ही रिसर्चमध्ये असला तरी, किंवा तुमच्या नॉर्मल एखाद्या कुठल्या नॉर्मल जॉब प्रोफाईलमध्ये काम करत असला तरी. आय विल गिव्ह द एक्झाम्पल अँड आय विल कन्व्हिन्स यू, राईट, की येस these two things are very very important. One, no field is an, right, you know what I can say, inferior field, and another, all fields are interdisciplinary. Shall we start with? Okay, just for your understanding, as I am from the pharma field, I will take a lot of examples how the R&D, the research goes in the pharma, right. आणि प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक फेजमध्ये, what is the role of engineer, what is the role of medical person, right, what is the role of dentist, what is the role of the person who is completed his MSc botany, or what is the role of the person who has completed veterinary science also, right. आता तुम्हाला माहिती आहे MSc botany म्हणजे काय रोल आहे, we will cover that also in short, but just I will take an example of pharma and then I will come to that particular field. Okay, so today's specially, no doubt, again we are going to talk on the interdisciplinary subject, not only the biology. So just considering a pharma as a core career, right, how these interdisciplinary fields म्हणजे जे physics, chemistry, biology, mathematics, computer science, engineering, तुमचं BTech असू दे, veterinary science असू दे, BDS असू दे, MBBS असू दे, BMS असू दे, BHMS असू दे, how you can collate all this together. Next, biology point of view, right. Apart from that, computer science is there. Anybody is interested in the computer science? Computer applications? 2, great. 3. So why I'm asking, right, just I will cover those areas also, okay. Anybody interested in pharmacy? Medicines? No one? माहिती आहे काय ते सगळ्यांना? Okay, great. So I think I'm at the right place. So it is art of preparing and dispensing the drugs, okay, a place where the medical drugs are prepared, dispensed or sold. हे आपल्याला एवढंच माहिती आहे, बरोबर. Pharmacy means just dispensing the drugs. मेडिकल स्टोअरमध्ये जाता, राईट, प्रिस्क्रिप्शन दाखवता आणि तुम्हाला ड्रग्स मिळतात. बट जस्ट इमॅजिन हाऊ दॅट पर्टिक्युलर ड्रग इज प्रिपेअर्ड. हाऊ दॅट पर्टिक्युलर ड्रग इज प्रिपेअर्ड. ड्रग मीन्स नॉट द ड्रग, right, cocaine and all those. I am talking about the drugs, means the medicines, right. So just imagine how that particular drug is produced.
राईट. यू नो द सोर्सेस ऑफ ड्रग्स, कुठून कुठून मिळतात आपल्याला ड्रग्स. बी इंटरॅक्टिव्ह, आय डोंट वॉन्ट जस्ट अ मोनोटोनस. आय एम आस्किंग द क्वेश्चन्स, राईट, गिव्ह मी द आन्सर्स. एनी सोर्स, कुठून येतात ड्रग्स माहिती आहे? प्लांट्स. ओके, व्हेरी गुड. सो विल स्टार्ट विथ द प्लांट्स फर्स्ट. प्लांट बेस्ड मेडिसिन्स, आयुर्वेदिक ड्रग्स, बरोबर आहे. रूट्स, fruits, leaves, stems, barks, right? All this contains chemicals, right? All this contains some sort of chemicals, and these chemicals are producing action on your body, right? So these are the medicines. Now we require in field of pharma the persons who are well skilled, who's having the knowledge of आयुर्वेदा. आता म्हणलं सर मला कोणतरी BAMS मध्ये इंटरेस्टेड, मला आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट आहे. व्हॉट इज आयुर्वेदा? मेडिसिन्स, राईट. जो कॅन्सर ड्रग माहिती आहे तुम्हाला, कॅन्सर ड्रग पहिला जो निघाला आहे तो कशातून निघाला माहिती आहे? इन्व्हेन्शन कशातून निघालं त्याचं? विनका रोजियस. सदाफुली माहिती आहे, त्याचं जो लीफ आहे त्या लीफच्या केमिकल कॉन्स्टंटमधून जेव्हा तो एक्स्ट्रॅक्ट केला केमिकल, त्यावेळेस कळालं की ह्याला अँटी कॅन्सर एजंट आहे, ॲक्शन आहे त्याची, बरोबर. सो व्हॉट इज द बेस? प्लांट्स. नाउ टुमॉरो इफ यू आर इंटरेस्टेड इन आयुर्वेदा, नो डाउट you are treating the patients, right? But your knowledge of active drug in that plant is beneficial for the society. म्हणजे उद्या तुम्हाला R&D मध्ये रिसर्चमध्ये इंटरेस्ट असाल तरी तुम्ही फार्मामध्ये करिअर करू शकता. नॉट इसेन्शियल की तुम्हाला फार्मसी करायची गरज आहे, राईट. आता तुम्ही मला सर MBBS, ओके, MBBS दे आर डिलिंग विथ ॲलोपॅथिक ड्रग्स. ॲलोपॅथिक म्हणजे काय माहिती आहे? ॲलोपॅथी म्हणजे सिंथेटिक ड्रग्स, ड्रग्स जे केमिकल्स आहेत, केमिकल्स जे तुम्ही शिकता केमिस्ट्रीमध्ये, बेन्झिमेडाझोल्स आणि नायट्रोसोमल इथेनॉल विथेनॉल सगळं, राईट. सो दीज आर द ड्रग्स, ओके. जेव्हा तो ड्रग बनतो त्याला एक प्रत्येक ड्रगला एक केमिस्ट्री आहे. केमिस्ट्री मीन्स व्हॉट? ऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक बोथ, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. तुम्ही पाहिलं असेल ॲलिफॅटिक सायकल्स, बेन्झिन रिंग, CH3 ग्रुप, CH2 ग्रुप, एथेनॉल ग्रुप, राईट. जो प्रत्येक ॲलोपॅथिक ड्रग बनलेला आहे त्याला स्वतःची एक केमिस्ट्री आहे, राईट. ती केमिस्ट्री चेंज झाली, त्या ड्रगचं ॲक्शन चेंज होतो. तो ड्रग जो इफेक्टिव्ह आहे त्याचं पॉयझन पण तयार होतं, राईट. सो नाव इफ यू आर इंटरेस्टेड इन हार्डकोर MSc केमिस्ट्री, anybody is interested in hardcore MSc organic chemistry? No one? Okay. So just as see, by giving the example, I am covering these fields also. So if you are tomorrow interested in MSc chemistry, नाही सर मला रिॲक्शन्स प्रचंड आवडतात, मला ऑर्गॅनिक केमिस्ट्री प्रचंड आवडतं. येस. व्हॉट इज युअर जॉब रोल? उद्या तुम्ही MSc BSc केमिस्ट्री झाला, MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री झाला, तुम्ही कुठे लँड करा? आयदर यू विल लँड इन chemical factories, right? The chemical factory is big factory, paints, right? Polymers, polymer sciences, right? You will land there. Either you will land in the pharmaceutical field, जिथे already drugs synthesize होतात. You have to prepare the drug. Just imagine, तुम्ही स्वतः ड्रग तयार करता. पुण्यामध्ये मी ज्या कंपनीमध्ये आहे, आपली फॅसिलिटी इथं नांदेला आहे. यू विल नॉट बिलीव्ह, तिथे MSc केमिस्ट्री स्टुडंट्स, सॉरी हे कॅन्डिडेट्स आहेत, दे आर कंटिन्युअसली एंगेज्ड इन रिॲक्शन्स. इतके छान रिॲक्शन्स करतात, नवीन ड्रग डेव्हलप करतात, त्याचं पुढे ॲनालिसिस करतात. जे ॲनालिसिस आहे ते ॲनालिसिस काय करतात, ज्याच्यामध्ये तुम्ही जेवढे कुठल्याही फील्डचं नाव घ्या त्या फील्डची रिक्वायरमेंट लागते, ओके. आपण आज तेच एक्सप्लोर करणार आहे, राईट. सो आय एम नॉट गोइंग टू टेल यू द कन्व्हेन्शनल ऑपॉर्च्युनिटीज ऑफ अदर स्ट्रीम्स. सो MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं डिसाईड केलं, ओके, नो डाऊट. पॉलिमर सायन्स आहे जिथं तुम्ही ॲक्च्युअल रिॲक्शन्स रन करता आणि तुम्ही एखादं प्रोडक्ट बनवता, राईट. टॉकिंग अबाउट द फार्मसी, यू आर आयडियली वर्किंग ऑन अ केमिस्ट्री ऑफ दॅट स्ट्रक्चर. तुम्ही रिॲक्शन करून तो इथेनॉलचं मिथेनॉल करता, राईट, इथाईलचं मिथाईल करता आणि त्याचं ॲक्टिव्हिटी बघता की येस त्याला पेन किलर ॲक्टिव्हिटी आहे का, त्याला अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी आहे का, त्याला अँटी डायबिटिक ॲक्टिव्हिटी आहे का,
right? So if you are opting for hardcore MSc chemistry, organic chemistry, right? These are the fields. बरोबर. जर तुम्ही पेंट्स घेतले, व्हॉट आर द पेंट्स? दीज आर अगेन केमिकल्स. आपल्या लाईफमध्ये 90% वी आर प्लेइंग विथ द केमिकल्स इट सेल्फ, राईट? फूड ॲडिटिव्स, कलर टाकतो, व्हॉट आर दीज? दीज आर केमिकल्स, राईट? नेक्स्ट वी आर टॉकिंग अबाउट आयुर्वेदा. आता आयुर्वेदा झालं. इफ यू आर इंटरेस्टेड इन BAMS आयुर्वेदिक, राईट? आयुष, तुम्हाला माहिती आहे आयुष? सो वी हॅव अ सेपरेट मिनिस्ट्री ऑफ आयुष, राईट? की जी एक्सक्लुझिव्हली फक्त आयुर्वेदिक मेडिसिन्सवर रिसर्च करते, आयुर्वेदिक मेडिसिन्सला प्रमोट करते. दे आर हॅव्हिंग लॉट ऑफ स्पॉन्सरशिप्स. मी तुम्हाला उद्या वाटलं की येस मला 12वी नंतर आयुर्वेदिक करायचं. येस, आयुर्वेदिक तुम्ही डॉक्टर झाल्यानंतर तुमचा रोल काय राहतो? आयुर्वेदिकचे क्लिनिक टाकायचं, राईट? आयुर्वेदिक ड्रग्स डिस्पेन्स करायचे, राईट? नेक्स्ट काय रोल आहे? आयुर्वेदिकचं दुकान टाकू शकता, तिथे तुम्ही मेडिसिन्स देऊ शकता. सो ॲज अ डॉक्टर, ॲज अ डिस्पेन्सर. बट जस्ट गिव्ह अ थॉट की तुम्हाला आयुर्वेदामध्ये रिसर्च करायला मिळतोय. इंटरेस्टिंग, राईट? जेव्हा की आपल्याकडे सेपरेट मिनिस्ट्री आहे. यू कॅन आफ्टर BAMS यू कॅन अप्लाय फॉर MS ऑल्सो, राईट? मास्टर्स इन आयुर्वेदा. अँड आयडियली यू कॅन गेट अ लॉट ऑफ रिसर्च फंडिंग and you can do your career in Ayurveda research. Amazing field आहे. तुम्ही आता बघताय, राईट? की जे ॲलोपॅथिक ड्रग्स आहे दे आर हॅव्हिंग लॉट ऑफ ॲडवर्स रिॲक्शन्स. कारण त्यांचा इफेक्ट कसा आहे? गोळी खाल्ली की 5व्या मिनिटाला बरं वाटतं. आयुर्वेदाला तसं आहे काय? तुम्हाला तो कोर्स करावा लागतो, महिना दिवस 15-20 दिवस कोर्स करतो, मग तुम्हाला स्लोली त्याला इफेक्ट मिळतो. गेटिंग द पॉईंट? ओके. सो दॅट इज अनदर फील्ड. ओके. I will come to engineering part later because I am having very interesting slides on that. I am going to talk on AI also, right? कारण माझं itself my career is a sir very interdisciplinary. I started as a 12th science student, right? Entered into BSc. I done BSc micro, very much interested in microbiology, right? नंतर म्हटलं नाही यार, फार्मसी थोडं क्लिक करत आहे बिकॉज आय यूज टू सी द मेडिसिन्स. त्याच्यावरचं लेबल वगैरे बघून असं वाटलं मेडिसिन्स काहीतरी इंटरेस्टिंग आहे, राईट? काहीतरी यामध्ये आपण करिअर करू शकतो का? देन आय ॲडमिटेड फॉर डिप्लोमा इन फार्मसी. फील्ड काहीतरी छान आहे, इंटरेस्ट वाढतोय. देन शिफ्टेड टू बॅचलर्स, देन शिफ्टेड टू मास्टर्स, अँड देन शिफ्टेड टू PhD. पूर्ण फार्मामध्ये केली. देन आय गॉट एन चान्स टू इंटरॅक्ट विथ MIT USA. Right? I worked directly with MIT USA professors in Cambridge University. To me surprise while I worked on AI, artificial intelligence machine learning algorithms on asthma patients. बघा कुठनं स्टार्ट केलं मी आणि कुठे लँडेड झालो. तेव्हा माझं पहिलं ते स्टेटमेंट तेच होतं, राईट? की सगळे फील्ड्स काय आहेत? इंटरडिसिप्लिनरी आहे. जरी मी फार्मा असेल, आय वर्क विथ डॉक्टर्स. अस्थमा पेशंट्स आहेत ना, डॉक्टर आला तिथे, आय नीड टू अंडरस्टँड कसा अस्थमा होतो, काय त्याचं फिजिओलॉजी आहे, मेडिसिन्स काय आहेत. अँड पॅरलली आय नीड टू वर्क विथ द AI, मशीन लर्निंग, अल्गोरिदम्स, कम्प्युटर सायन्स. अँड जिथं कम्प्युटर सायन्स आहे, अल्गोरिदम आहे, तिथं स्टॅटिस्टिक्स आहे. म्हणजे मला किती ठिकाणी काम करायला लागलं? फार्मामध्ये मी होतोच, मेडिसिन्स विथ डॉक्टर्स फॉर अंडरस्टँडिंग द अस्थमा, राईट? डायग्नोसिस कसं होतं, काय होतं, एक्सरे कसा निघतो, ते टेस्ट कशा होतात, राईट? म्हणजे मेडिकल डिव्हायसेस पण मला लर्न करायला लागणार. आय एम गोइंग टू कम टू दॅट पॉईंट ऑल्सो, राईट? म्हणजे तुम्हाला कळेल की आपण फक्त म्हणतो MBBS, कम्प्युटर सायन्स, ह्याच्या पलीकडचं विश्व काय आहे. ठीक आहे. देन मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, देन स्टॅटिस्टिक्स. म्हणजे मी फार्मा बॅकग्राऊंड जरी होतो तरी मला 5 फील्डशी इंटरॅक्ट करायला लागलं. मला 5 फील्डमध्ये स्वतःला त्यावेळेस मला डेव्हलप करायला लागलं. गेटिंग द पॉईंट? ओके. त्यामुळे ह्यातनं मेसेज काय मिळतो? जस्ट आय एम गिविंग माय एक्झाम्पल इट सेल्फ. वाय? की तुम्ही नॉट अ सिंगल फील्ड इज अ इन्फिरियर फील्ड. तुम्ही आता जरी डिसाईड केलं की मला MBBS करायचं, डझंट मॅटर. तुम्हाला MBBSला ॲडमिशन नाही मिळालं, यू लँडेड समवेअर इन द होमिओपॅथी, यू लँडेड समवेअर इन द आयुर्वेदा, डझंट मॅटर. देर इज अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, यू कॅन डू युअर करिअर इन दॅट. ठीक आहे. आता हे तुम्हाला मी का दाखवतोय? जस्ट अपॉर्च्युनिटीज इन द फार्मा फील्ड,
राईट. कारण जशी फार्मा फील्ड ग्रो होतीये तसं मेडिकल फील्डमधले जे लोक आहेत त्यांची अपॉर्च्युनिटी ग्रो होतीये. कशी येते मी तुझ्या पुढच्या स्लाइड्समध्ये सांगतो. राईट. इफ यू आर MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमच्या अपॉर्च्युनिटीज ग्रो होत आहेत. इफ यू आर MSc मायक्रोबायोलॉजी युअर अपॉर्च्युनिटीज ग्रो होत आहेत. इफ यू आर MSc बॉटनिस्ट, बघा किती जणांना बॉटनीमध्ये इंटरेस्टेड आहे. सर काय तुम्ही बॉटनी बोलताय, वी आर प्लॅनिंग फॉर JEE नीट है ना, आय वॉन्ट टू डू कम्प्युटर सायन्स प्रोग्राम, सॉफ्टवेअर प्रोग्राम डेव्हलपर, बरोबर ना, आहे ना असं काहीतरी डोक्यामध्ये, मला सर्जन व्हायचं आहे, MBBS करायचं, व्हॉट यू टॉकिंग अबाउट बॉटनी, राईट. काय त्या फील्डमध्ये असणार आहे. बट अगेन आय एम 101 or 1000 times I am going to repeat the same. Not a single field is an inferior field. Anybody interested in botany? Plants? Very good. Okay. So Ayurveda, botany are going hand in hand. Baga. See, I think I am on the right track. Why? Karan, sir, you are getting the two candidates who are interested in botany. They are not interested in MBBS, BMS, BHMS. They are not interested in engineering, but botany, something unique, right? So yes, good choice. You are MSc botanist. आत्ताच्या घडीला अशी परिस्थिती आहे, जरी आयुर्वेदाचा जरी डॉक्टर असेल आणि आम्हाला फार्माला जर उद्या एका प्लांट बेस्ड मेडिसिनवर काम करायचं असेल, तुम्ही बिलीव्ह करणार नाही एवढे ड्रग्स आहेत, मेडिसिन्स आहेत जे प्लांट बेस्ड आहेत, प्लांट बेस्ड आहेत, राईट. पण आमचे लिमिटेशन्स काय आहेत माहिती आहे, जरी डॉक्टर असेल जरी फार्मासिस्ट असेल, लिमिटेशन्स काय आहेत, तो प्लांट ऑथेंटिक आहे का नाही आहे हा फक्त बॉटनिस्ट सांगू शकतो. त्याच्या सर्टिफिकेटशिवाय त्याच्यावर रिसर्च चालू शकत नाही. इंटरेस्टिंग. त्या प्लांटमध्ये केमिकल्स काय आहेत, ते आयसोलेट कसे करायचे, राईट, त्याचं एक्स्ट्रॅक्शन कसं करायचं, प्युरिफिकेशन कसं करायचं, हे बॉटनिस्ट इज द राईट पर्सन. बट अगेन ही हॅज टू वर्क विथ द केमिस्ट्री पर्सन. कारण जे मी एक्स्ट्रॅक्ट केलेलं आहे त्याचं केमिकल स्ट्रक्चर बरोबर आहे का, जर त्याचं ते केमिकल स्ट्रक्चर असेल तरच ते इफेक्ट दाखवणार. त्याचं केमिकल स्ट्रक्चर थोडं जरी चेंज झालं, इथ्याच्या जागी मिथाईल जरी ग्रुप आला, आयसो जागी पॅरा ठिकाणी जर ग्रुप आला, त्याची ॲक्टिव्हिटी गेली. Right? So, even though you are organic chemistry, even though you are MSc botanist, tremendous role. Research मध्ये प्रचंड स्कोप आहे, but you need to dig it out. Okay? आता आयसर मध्ये जावा किंवा आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, वर्किंग अ लॉट ऑन दॅट. ओके. आता थोडंसं मी जरा इंजिनिअरिंग मुलांना पण सांगतो ज्यांना इकडे जायचं. हे काय दिसतंय, मेडिकल डिव्हायसेस. ओके. आता डिव्हाइसेस तुम्ही पाहिले, मोबाईल फोन इज इट सेल्फ अ डिव्हाइस, बट नाव आय विल से मोबाईल फोन इज अ मेडिकल डिव्हाइस. कॅन यू बिलीव्ह दिस? मोबाईल फोन इट सेल्फ इज अ मेडिकल डिव्हाइस. तुम्हाला सर मला कम्प्युटर सायन्स करायचं, येस, तुम्ही उद्याच लँडेड होणार आहे, लिहून घ्या, उद्या इथंच लँड होत आहे तुम्ही. ओके. उद्या तुम्ही मला सर नाही मला इलेक्ट्रॉनिक्समध्ये करायचं आहे, येस, यू विल लँड ओव्हर हिअर. बिकॉज तुम्ही कोणतं डिव्हाइस म्हणता तेव्हा काय होतं, आजकाल सॉफ्टवेअर्स लागतात, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिझम लागतं, राईट. अनलेस यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर सॉफ्टवेअर, अनलेस यू आर हॅव्हिंग अ प्रॉपर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिझम, इट वोंट बी अ डिव्हाइस, राईट. आता डिव्हाइस म्हटलं की नाही, ठीक आहे, आता वेन यू कम टू द डिव्हाइस इट सेल्फ, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस इट सेल्फ. ओके. सो मेडिकल डिव्हाइस तुम्ही पाहिलं इंडियामध्ये प्रचंड ग्रोथवर आहे. सी, यू वॉन्ट टू डू इन करिअर की जिथं तुम्हाला ग्रोथ अपॉर्च्युनिटीज आहेत, जिथे तुम्हाला एक छान डेझिग्नेशन मिळेल, छान पैसे मिळतील, राईट. यू ऑल आर हिअर फॉर दॅट ओनली. सो फर्स्ट जॉब सॅटिस्फॅक्शन, की ज्याच्यात तुमचा इंटरेस्ट आहे, त्याच्यानंतर ॲक्च्युअल त्या फील्डला रिसेशन येता कामा नये, राईट. अँड नेक्स्ट इज युअर मनी, राईट. सो डिव्हायसेस, राईट. आता इलेक्ट्रॉनिक डिव्हायसेस आहेत, प्रत्येक फील्डमध्ये आहे, राईट. जस्ट आय एम एक्सप्लोरिंग द मेडिकल डिव्हायसेस. वाय? की तुम्ही उद्या जर इंजिनिअरिंगचे स्टुडंट असाल, राईट, यू नीड टू कोलॅबरेट विथ द मेडिकल गाईज, बिकॉज युअर वर्ड इट सेल्फ इज द मेडिकल. ओके. आता कंडिशन अशी आहे, तुम्ही मोबाईल फोन घ्यायचा आहे, मोबाईल फोन पेशंटच्या स्किनवर ठेवला, तुम्हाला ब्लड ग्लुकोज लेवल कळते. आत्ताच एक रिसेंट झाला सर, नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च झाला, राईट. दे वर इंजिनिअरिंग गाईज, सगळे इंजिनिअरिंग गाईज आहेत, पण दे वर्क एक्झॉस्टिव्हली विथ मेडिकल पर्सन्स, राईट, बायोकेमिस्ट्री पर्सन्स, राईट, अँड दे इन्व्हेंटेड अ डिव्हाइस. जस्ट तुमच्या स्किनवर ठेवायचं आहे, ते तुम्हाला ब्लड ग्लुकोज लेवल देत आहे. तुमचे जे वॉचेस आहेत,
स्मार्ट वॉचेस जे तुम्हाला ब्लड प्रेशर दाखवतं, कॅलरीज किती बर्न झालेत. जस्ट इमॅजिन त्याच्यामागचं सायन्स काय. कधी विचार केला आहे? प्रत्यक्षामध्ये मोबाईल आहे ते तुम्हाला दाखवतं, मोबाईल पण दाखवतं ना की किती तुमचे स्टेप्स झालेले आहेत, किती कॅलरीज बर्न झाले आहेत. वॉचमध्ये तुमचं BP कळतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन कोविडमध्ये तुम्ही पाहिलं असेल. कधी विचार केला आहे की ते सेन्स कसं करतं, ते रीडिंग कसं दाखवतं की तुमचे ब्लड ग्लुकोज लेवल हाय झाली आहे, कमी झाली आहे. आता तर पेनसारखे डिव्हायसेस आहेत, जस्ट तुम्हाला इथं खिशात ठेवायचे आहेत. पेशंट कुठेतरी दुबईमध्ये आहे, डॉक्टर त्याचा मुंबईमध्ये बसला आहे, त्याला नोटिफिकेशन्स मोबाईलवर येत आहेत. हार्ट रेट वाढलेला आहे, स्लो डाऊन करा. तुम्ही एक्सरसाइज करत असाल तर करू नका. तुमचं BP वाढलं आहे, इमिजिएटली नियर बाय हॉस्पिटलमध्ये जावा आणि ॲडमिट व्हा. डॉक्टर कुठे? मुंबईत आहे. पेशंट कुठे आहे? दुबईमध्ये. कसं होतं आहे? हे फक्त इंजिनिअरिंग लोकांचं काम आहे? इंजिनिअरिंग सगळं करू शकतो? नाही. का फक्त डॉक्टर्सचं काम आहे ते डिव्हाइस डेव्हलप करणं? नो. अगेन इट इज अ जॉईंट कोलॅबरेशन ऑफ मेडिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड सॉफ्टवेअर. गेटिंग द पॉइंट? ओके. थोडंसं मी आता फार्मसीकडे होते, ह्याच्यामध्ये पण बरेचसे फील्ड कव्हर करतोय, राईट. पण बिंग अ हार्डकोर फार्मासिस्ट, राईट, थोडंसं दुःख सर वाटलं की कोण फार्मसीकडे जास्त हात वर आले नाहीत, हार्डली 2-3 हात वर आले आहेत, राईट. सो जस्ट आय विल ट्राय टू कन्व्हिन्स ऑल्सो की व्हॉट एक्झॅक्टली इज द फार्मा. कारण कसं आहे ना, तुम्हाला असं वाटतं की अरे MBBS इज ॲज अ व्हेरी गुड पोझिशन, ते त्याला छान स्टेटस आहे मार्केटमध्ये, राईट. इंजिनिअरिंग इज गुड वन, राईट. पण जर तुम्हाला MBBS करता नाही आलं, BMS करता नाही आलं, BHMS करता नाही आलं, तुम्ही एक का करता सांगा बरं? BMS, BHS, MBBS, वाय? थिअरॉटिकली तुम्हाला सोशल वर्क करायचं आहे, ओके, अंडर इन्व्हर्टेड कॉमर्स, असं मी समजून चालतो, राईट. नेक्स्ट यू वॉन्ट टू अर्न मनी, राईट. आणि पेशंट्स ट्रीट करायचे, तुम्हाला मेडिसिन द्यायचं आहे, एक व्हाईट कॉलर जॉब आहे, बरोबर, ओके. पण अनफॉर्च्युनेटली if you didn't score that much, then what? तर तुम्हाला तर इंटरेस्ट आहे पेशंटशी इंटरॅक्ट करायचं आहे, बरोबर. तुम्हाला इंटरेस्ट आहे डिसीज बघायचे, तुम्हाला इंटरेस्ट आहे की ते मेडिसिन्स कसं देतात किंवा मेडिसिन दिल्यानंतर पेशंट कसा बरा होतो. आय एम इंटरेस्टेड इन दॅट. सोशल फील्ड आहे, पैसे पण चांगले आहेत, सेल्फ सॅटिस्फॅक्शन पण आहे, राईट. पण जर ते मिळालं ना, तुमच्याकडे ऑप्शन काय काय सांगू शकता? तुमचं पॅशन आहे की मला मेडिकल फील्डशी रिलेट राहायचं आहे, मला त्यामध्ये करिअर करायचं, पण अनफॉर्च्युनेटली आय एम नॉट गेटिंग ॲडमिशन फॉर BMS, BHMS, डेंटल ऑर MBBS. अगेन वन स्टॉप सोल्युशन. तुम्हाला कळेल आज व्हॉट इज द फार्मा, व्हॉट इज द ब्युटी ऑफ द फार्मा. इट कवर्स ऑलमोस्ट ऑल द फील्ड्स, ऑलमोस्ट आय विल से ऑल द फील्ड्स, राईट. बेस्ट ऑप्शन इज फार्मा अगेन. वाय फार्मा? की जस्ट वी आर नॉट गिविंग द ड्रग्स, we are not just doing some chemical reactions and we are not synthesizing the drugs, but आपण त्या ड्रग्सचं पेशंट्सवर स्टडी पण करतो. गेटिंग द पॉईंट? जस्ट इमॅजिन करा की तुम्ही लॅबमध्ये ड्रग बनवलेला आहे, तो 2-3 स्टेप्समध्ये जातो, मी तो कव्हर करतो, त्यातल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो, आणि नंतर तुम्ही ते ड्रगचं ॲक्च्युअल ह्युमन्सवर टेस्टिंग करता, जे आम्ही आता करंटली करतोय, राईट. आम्ही ह्युमन पेशंट स्टडीज करतो सगळे, राईट. जे नवीन ड्रग्स येतात, सिंथेसाइज नवीन होतात त्याचे. जस्ट इमॅजिन. चालेल तुम्हाला? ओके. सो इफ यू आर नॉट गेटिंग ॲडमिशन्स फॉर एनी मेडिकल फील्ड, येस यू कॅन लँडेड ओव्हर हिअर. फार्मसी करू शकता. इंजिनिअरिंग, तुम्ही मला सर आम्हाला इंजिनिअरिंगला ओके नाही चांगलं कॉलेज मिळते, काय नाही, पण जर मला फार्मा करायचं म्हटलं तर माझा जो पॅशन आहे इंजिनिअरिंगचा तो मी फुलफिल करू शकतो का? आन्सर इज येस ऑर नो. ट्रिकी क्वेश्चन, राईट. इंजिनिअरिंग वेगळं, फार्मा वेगळं, मेडिकल कुठलं, काय तुम्ही सांगताय? असं काय आहे का कुठे? मला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आणि यू आर टॉकिंग अबाउट समवेअर इन द फार्मा. हाऊ इट इज? म्हणून मी माझं एक्झाम्पल दिलं. आय इंटरॅक्टेड विथ MIT गाईज, आय वर्कड ऑन AI, राईट. आय अंडरस्टूड व्हॉट एक्झॅक्टली हाऊ दॅट पर्टिक्युलर डिव्हाइस वर्कड. आम्ही एक मोबाईल ॲप्लिकेशन्स बनवलेलं, एक डिव्हाइस बनवलेलं, राईट, जे की डायग्नोसिस लगेच करतं. मला इंजिनिअरिंग शिकायला लागलं. आता ते जर मी कंटिन्यू करू शकलो असतो
राईट एनी झालं नाही, पण माझं जर इंजिनिअरिंग फील्डला मला इंटरेस्ट होता आणि मी फार्मसीला बाय फोर्स आलो असतो, मी फार्मसी केलं, मला अपॉर्च्युनिटी होती की जिथं मी माझं इंजिनिअरिंगचं पॅशन कव्हर केलं असतं, मला छान पोझिशन अचीव करता आली असती, मला छान पैसे पण मिळाले असते, जरी मला इंजिनिअरिंग करायला जमलं नाही तरीही. त्यामुळे अगेन आय एम रिपीटिंग द सेम थिंग, नावडेज ऑल फील्ड्स आर इंटरडिसिप्लिनरी. त्यामुळे असं मेंटली लॉस्ट होऊ नका की अरे मला इंजिनिअरिंग करायचं, मला ॲडमिशन नाही मिळालं, संपलं, आता काय पुढे काय नाही, मला एवढेच टक्के पडले, काही नाही. अशा पॅरलल एवढ्या फील्ड आहेत. तुमचा जी जनरेशन आहे राईट, इट इज सो मच लकी की तुम्हाला आत्ता भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आय विल से नॉट अ करिअर ऑपॉर्च्युनिटी, मल्टिपल फील्ड्स आहेत जिथे तुम्ही तुमचं करिअर करू शकता, मल्टिपल, आणि त्याच्यामध्ये एक्सलंट करू शकता. एक्सलंट म्हणजे तुम्ही हार्डकोर इंजिनिअरिंग बघत होता ते सोडून तुम्ही फार्मसी करून BMS जरी करून तुम्ही इंजिनिअरिंगचं पॅशन फुलफिल करू शकता, अनलेस अँड अंटिल यू हॅव दॅट पॅशन. सो अगेन माझा बिलीफ आहे, मे बी इट रॉंग फ्रॉम युअर पर्स्पेक्टिव्ह, युअर पॅशन इज इम्पॉर्टंट. तुम्ही कुठे ॲडमिशन घेताय, MBBS करताय का इंजिनिअरिंग करताय, डझंट मॅटर, तुम्हाला काय करायचं आहे हा पॅशन इम्पॉर्टंट. मला मेडिसिनचा पॅशन आहे, मेडिसिन्स. मी तुमच्याकडे हुशार नव्हतोय किंवा नाही आहे की मी MBBS करून तिथे चांगला स्कोअर करून मला MBBSला ॲडमिशन, मला माहीत होतं आपले लिमिटेशन्स यार होणार नाही आपल्याकडून, ठीक आहे, MBBS नाही होणार आहे. इंजिनिअरिंग त्यावेळेस इनफॅक्ट माहीत पण होतं, इंटरडिसिप्लिनरी फील्ड्स पण नव्हत्या. आय चूज फॉर फार्मसी. का? कारण आय वॉज इंटरेस्टेड इन मेडिसिन्स. भले मी डॉक्टर होऊन मला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करता नाही आले, पण आय एम इंटरेस्टेड इन मेडिसिन. आय टूक माय पॅशन ॲट अ सेंटर, आय चूज pharmacy. Now I am working on testing of drugs in patients. झालं, आलो मी, माझं पॅशन झालं कंप्लीट. माझी इच्छा होती जिथं मला पेशंट्सवर इंटरॅक्ट करायचं होतं, ड्रग रिसर्च करायचं होतं, मेडिसिन्सचं इम्पॉर्टन्स मला माहीत होतं, मला मेडिसिन्समध्ये करिअर करायचं होतं, झालं साध्य ते. गेटिंग द पॉईंट. सो मेंटली डोंट स्टक ऑन वन थिंग. ठीक आहे, नेक्स्ट. आता हे एक एक सांगतो इथे, ठीक आहे. आता हे दोन पहिले सोडून देतो. ओके, डिस्पेन्सिंग फार्मासिस्ट, कारण तुम्हाला माहिती आहे डिस्पेन्सिंग मीन्स मेडिकलमध्ये जो पर्सन देतो, जो की फार्मासिस्टही नसतो आजकाल, बरोबर, 10वी-12वी असतो तो देतो, राईट, तो आपल्या ह्याच्याशी केवढं घेणं देणं नाही. कम्युनिटी हॉस्पिटल फार्मासिस्ट, दिस इज अ व्हेरी फंटास्टिक रोल. तुम्ही मोठे मोठे हॉस्पिटल जर पाहिले, रुबी हॉस्पिटल्स किंवा कोणतेही जहांगीर घ्या, किंबहुना आउट ऑफ इंडिया द फार्मा फील्ड, फार्मासिस्ट म्हणजे इज इक्विव्हॅलंट टू डॉक्टर. म्हणजे फॉरेनमध्ये असं आहे की प्रिस्क्रिप्शन डॉक्टर्स देत नाहीत, फार्मासिस्ट विल डिसाईड डिपेंडिंग अपॉन द डायग्नोसिस की ह्या पेशंटला काय मेडिसिन द्यायचं. डॉक्टर फक्त डायग्नोसिस करतो, फार्मासिस्ट इज द गाय हू विल डिसाईड की ह्याला मेडिसिन्स काय द्यायचं, त्याला रिॲक्शन्स काय येतील का नाही येतील, आल्या तर काय द्यायचं. झालं, तुमचं पॅशन होतंय क्रिएट इथे, बरोबर. इंडियामध्ये काय, अनफॉर्च्युनेटली आवर फील्ड इज डॉमिनेटेड बाय डॉक्टर्स. त्यामुळे आपल्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत प्रिस्क्रिप्शन्स रायटिंग्समध्ये, ठीक आहे. आता हे प्रोडक्शन केमिस्ट, प्रचंड डिमांड आहे. प्रोडक्शन केमिस्टमध्ये काय, इथं MSc केमिस्ट्री, जर यू आर पॅशनेट इन केमिस्ट्री, मला रिॲक्शन्स पाहिजे, आय एम हॅप्पी इन द रिॲक्शन्स. काय प्रोडक्ट येतोय, राईट, इथायल मिथायल काय रिॲक्शन्स करतोय मी, फेज 1 फेज 2 रिॲक्शन्स करतोय, S1 S2 रिॲक्शन्स करतोय, आय एम गेटिंग दॅट पर्टिक्युलर प्रोडक्ट. इफ यू आर इंटरेस्टेड इन दॅट, येस. आता हा प्रोडक्शन केमिस्ट म्हणजे नॉट इसेन्शियल, यू आर टॉकिंग अबाउट फार्मा. तुम्ही केमिकल इंडस्ट्रीमध्ये पण जॉब करता, जसं मी सांगितलं की पॉलिमर सायन्स, ऐकून आहे तुम्ही पॉलिमर्स, ते गोळ्या घेतल्या तुम्ही, जेलच्या गोळ्या असतात माहिती का, पाण्यात टाकल्या की अशा स्वेल होतात, कलरफुल असतात, व्हॉट इज दॅट, पॉलिमर्स. आम्ही काय करतो माहिती आहे, त्या पॉलिमर्समध्ये आम्ही ड्रग टाकतो, मेडिसिन टाकतो त्या गोळीमध्ये. जेव्हा ती गोळी पोटात जाते, पोटात काय पाणी असतं ना, ॲसिड, गॅस्ट्रिक ज्यूस, वेन इट गोज इन दॅट इट ॲब्सॉर्ब द ज्युसेस अँड देन इट रिलीजेस द ड्रग्स. त्याला आम्ही असे कोटिंग देतो पॉलिमरचे की 1 तासाला एवढा ड्रग येणार, दुसऱ्या तासाला एवढा ड्रग येणार, सो कॉल्ड ॲज अ कंट्रोल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम.
Interesting. Basic science, right? So if you are interested in that, yes. MSc Organic Chemistry, MSc Chemistry, fantastic job. Quality Control Analyst, हा पण असा आहे की जे बनलेलं आहे, जी प्रोसेस आहे, क्वालिटी कंट्रोल रिसर्च आहे, पण तुम्हाला डेस्क जॉब जास्त आहे. बरोबर प्रोसेस चालली आहे का नाही हे मॉनिटर करायचं असतं. इथे MSc मग तुम्ही काही करा. आजकाल MSc क्वालिटी ॲश्युरन्स म्हणून पण एक स्पेशल कोर्सेस आहेत, ठीक आहे, दॅट यू कॅन ऑप्ट. देन क्वालिटी ॲश्युरन्स इज देअर. मार्केटिंग इंटरेस्टिंग. तुम्हाला सर मी इंजिनियर आहे and you are talking about marketing. I am having lot many friends, those who are computer science, those who are bachelors in electronic engineering, data science, but still they are at a very high position in marketing. Interesting. तुम्हाला सर मार्केटिंग कसं काय? विचार करा, जेव्हा तुम्ही एखादं डिव्हाइस बनवता, राईट. आता मी डिव्हाइस का म्हणतोय, मेनली मेडिकल डिव्हाइस का म्हणतोय, कारण आत्ता प्रचंड करिअर ऑपॉर्च्युनिटीज ह्या फील्डमध्ये आहेत. गव्हर्नमेंट इज इन्व्हेस्टिंग लाईक एनिथिंग. रोज नवीन नवीन एक डिसीज निघतोय, रोज नवीन नवीन एक डायग्नोस्टिक डिव्हाइसेस तयार होत आहेत. गेटिंग द पॉईंट. ते जेव्हा डॉक्टरला एक्सप्लेन करायची वेळ येते तेव्हा दुसऱ्या कुठला फील्डचा माणूस लागत नाही. मला कम्प्युटर सायन्सचाच माणूस पाहिजे, मला इंजिनिअरिंगचाच माणूस पाहिजे, मला डेटा सायन्सचाच माणूस पाहिजे. द गाय हू कॅन एक्सप्लेन की हे डिव्हाइस कसं काम करतं. तुम्ही बिलीव्ह करणार नाही, मार्केटिंगमध्ये MBBS लोक आहेत, मार्केटिंगमध्ये MD लोक आहेत. कॅन यू बिलीव्ह दिस? कॅन यू बिलीव्ह दिस? बट येस, आय हॅव वर्कड, right? So I was in CIPLA in medical affairs. I was closely working with surgeons. I was closely working with MD pharmacologist, MD medicines. ऐकून येत नावही. These guys are in pharma. These guys are in marketing. Getting the point, right? त्यामुळे उद्या तुम्हाला मार्केटिंग फंटास्टिक करिअर, फंटास्टिक करिअर. तुम्ही बेसिक MBBS करा, BMS करा, BHMS करा, BDS करा, वेटरनरी सायन्स करा, MSc करा, इंजिनिअरिंग करा, यू कॅन लँडेड इन द मार्केटिंग. ठीक आहे. क्लिनिकल ट्रायल्स, आता हे जे मला सांगायचं होतं, यू नो व्हॉट इज क्लिनिकल ट्रायल्स? जिथं ह्युमन वर टेस्टिंग चालतं, ड्रग्सचं टेस्टिंग चालतं. आता माझ्या कंपनीत किंवा ओव्हरऑल सगळीकडेच BMS, BHMS, MBBS, MD, BDS, MDS, डेंटल सायन्समधले, राईट, ही लोक दे आर गेटिंग व्हेरी गुड पॅकेजेस इन द क्लिनिकल ट्रायल्स. प्रत्येक फार्माचे क्लिनिकल ट्रायल्स, जेव्हा कुठलाही फार्मा असू दे, राईट, दे डेव्हलप वन ड्रग, मेडिसिन, तर ते मेडिसिन त्यांना टेस्टिंग करायला लागतं ना. तर छोटा पूल असतो, एक 20-25 लोक असतात पेशंट्स, त्याच्यावर त्यांना टेस्टिंग करायला लागतं, राईट. सो ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही MBBS असाल, MD असाल, BMS असाल, BHMS असाल, BAMS असाल, राईट, स्टील यू कॅन पार्टिसिपेट इन ड्रग टेस्टिंग. गेटिंग द पॉईंट. म्हणजे तुम्हाला उद्या MBBSला नाही मिळालं पण तुम्ही BAMS करताय, BAMS काय करणार आहे? क्लिनिक खोलणार जास्तीत जास्त. त्याच्या पुढे काय आहे का काय? नथिंग. पण तुम्हाला रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे. सर मला MBBS करायचं होतं, ते काहीतरी मला त्यामध्ये इंटरेस्ट होता बट नाही मिळालं. येस, यू कॅन डू युअर BDS, यू कॅन डू MDS, यू कॅन डू BAMS, यू कॅन डू BHMS, स्टील यू कॅन कम इन टू द क्लिनिकल ट्रायल्स, स्टील यू कॅन डू रिसर्च ऑन दी ड्रग्स. इंटरेस्टिंग. बोर होत आहे? ॲडिशनल इन्फॉर्मेशन मिळते काहीतरी? की सर आम्हाला माहित होतं की आयुर्वेदा झालं की मला फक्त पेशंटलाच बघायचं आहे, नाडी बघायची आणि ड्रग द्यायचा आहे, राईट, की आयुर्वेदिक स्टोअर ओपन करायचं मला द्यायचं आहे. आर यू गेटिंग सम ॲडिशनल इन्फॉर्मेशन दॅट हाऊ यू कॅन पार्टिसिपेट इन द क्लिनिकल रिसर्च? इंटरेस्टिंग आहे का नाही? येस ऑर नो? ग्रेट. नेक्स्ट आय विल कम टू द मेडिकल रायटिंग. अमेझिंग फील्ड. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे नो फील्ड इज अ इन्फिरियर फील्ड. बिंग अ सायन्स स्टुडंट तुम्हाला रायटिंगमध्ये फार इंटरेस्ट आहे.
राईट. तुम्हाला BMS झाला आहे, BHMS झाला आहे, MD झाला आहे, MDS झाला आहे, BDS झाला आहे, राईट. I will say even though you are veterinary science, but again you want to do something in the field of research, right? You can still come into the medical writing. प्रचंड चांगलं पॅकेज आहे. काय चालतं म्हणजे त्यामध्ये येते मेडिकल रायटिंगमध्ये स्टडीचे रिझल्ट्स येतात पेशंट टेस्टिंगचे, ते तुम्हाला त्याचे रिपोर्ट्स बनवायचे असतात, त्याचे रिसर्च पब्लिकेशन्स बनवायचे असतात. सी यू हॅव डन युअर वेटरनरी सायन्स, इवन दो यू हॅव डन युअर MSc, बघा, इवन दो यू हॅव डन युअर MSc केमिस्ट्री असू दे, इवन दो फिजिक्स असू दे, राईट, थोडं मागे येईल ते नंतर, पण इवन दो युअर केमिस्ट्री असू दे, बॉटनी असू दे, बट इफ यू आर हॅव्हिंग दो स्किल ऑफ रायटिंग यू कॅन एंटर इन टू द फील्ड ऑफ मेडिकल रायटिंग. प्रचंड स्कोप आहे. पॅकेजेस का विचारूच नका तुम्ही. माझ्याकडे कंपनीतले आहेत मुलं जे की MSc आहेत, MSc बायोटिक आहेत, राईट. त्यांना फील्डवर नाही मिळालं, पण सर येस आम्हाला बायोलॉजी फील्डमध्ये राहायचं आहे, आम्हाला मेडिसिनच्या फील्डमध्ये राहायचं आहे, राईट. बायोटेक बघा, आपण तो पण छान एरिया आहे, विल कम टू दॅट ऑल्सो, बट स्टील दे आर गेटिंग जॉब्स इन द फील्ड ऑफ मेडिकल रायटिंग, दे आर अर्निंग अ व्हेरी गुड पॅकेज अँड व्हेरी गुड डेजिग्नेशन. ठीक आहे. आता हे बघा, तुम्हाला MSc नंतरच्या आत्ताच्या आता किती ऑपॉर्च्युनिटीज सांगितल्या, राईट. इवन दो यू आर MSc बॉटनी, इवन दो यू आर MSc केमिस्ट्री, सिंथेसिसमध्ये इंटरेस्ट नाही आहे, कम टू दिस फील्ड. MSc आहात, क्लिनिकल रिसर्चचा 1 वर्षाचा 6 महिन्याचा कोर्स करा, कम टू द क्लिनिकल ट्रायल्स. यू आर वर्किंग विथ डॉक्टर्स, यू आर वर्किंग विथ डॉक्टर्स फॉर द टेस्टिंग ऑफ ड्रग्स ऑन द ह्युमन बिंग्स. इंटरेस्टिंग आहे का? गेटिंग द पॉईंट. म्हणजे राईट की तुम्हाला एका फील्डमध्ये जरी नाही मिळालं तुमच्या टार्गेट फील्डमध्ये, यू कॅन इमिजिएटली ऑप्ट फॉर द पॅरलल फील्ड, राईट. बट फर्स्ट प्रेफरन्स ऑब्वियसली विल बी द फील्ड यू चूज. MBBS केलं आहे, डोक्यात आहे, फंटास्टिक, टार्गेट इट, डे अँड नाईट, डे अँड नाईट. सर जस्ट मध्ये एक्झाम्पल देतो मी, जे मी घरी पण कायम देत असतो. माय वन ऑफ द फ्रेंड इज IAS, क्लोज फ्रेंड. आम्ही नर्सरीपासून एकत्र होतो, नर्सरीपासून. परिस्थिती पाहिली, 150 स्क्वेअर फूटचं पण रूम नव्हती त्याची, 150 पण नव्हती, 150 म्हणजे ह्याच्यापेक्षा कमी एवढीच असेल. ह्याच्यामध्येच बाथरूम, एक घर, एक भाऊ, एक बहीण, आई वडील, शेतकरी कुटुंब, राईट. 10वी झाली, 10वीला टॉपर आला. त्यावेळेचा 10वीचा टॉपर म्हणजे 84%. आय एम टॉकिंग अबाउट समवेअर 1992च्या आसपास वगैरे. ओके, 84% स्कूल टॉपर होता तो, राईट. मेरिट पण तसेच लागायचे, राईट. फक्त एकच पॅशन होतं, आय वॉन्ट टू एंटर इन टू द पब्लिक सर्व्हिसेस, जी की मी केस माझ्या समोर जवळून पाहिलेली आहे. 24/7 केस पाहिलेली उदाहरण देतो. सर्वसाधारण म्हणजे वडील तिच्या कारखान्यावर कामगार होते, जे पोती उचलतात साखरेची, ते 2-3 एकर शेती होती, साधं काम, राईट. टुडे ही इज अन IAS ऑफिसर, राईट. तुम्ही बऱ्याचशा न्यूजमध्ये बघाल तुम्ही त्यांना. ही इज विथ म्हणजे CM, डेप्युटी CM बरोबर कायम त्यांच्याबरोबर असतो तो डिस्कशन्समध्ये, ग्लोबल डिस्कशन्सला जातो तो, राईट. सर्वसाधारण खेडेगावातला मुलगा, राईट. परिस्थिती विचार करा परिस्थिती काय असेल ते. ही टार्गेटेड टू बिकम IAS इन 10th. जेव्हा 10thचा रिझल्ट लागला, ही डिसाइडेड आय वॉन्ट टू बिकम अन IAS. 11th, 12th ही डिड व्हेरी वेल. देन ही शिफ्टेड फॉर बायोटेक, राहुरी, BTech केलं, तिथून MSc आणि PhD बायोटेक ॲट पुसा रिसर्च इन्स्टिट्यूट दिल्ली. 5 वर्ष त्यानं तिथं UPSC केली. काय परिस्थितीमध्ये राहिला, वी हॅव सीन दॅट, अँड ही डीड अचीव द गोल. ही इज अन IAS, राईट. पण तुम्ही बिलीव्ह करणार नाही, 10वी आणि 12वीला त्याला लिटरली इट इज नॉट ॲन म्हणजे अतिशोक्ती नाही आहे, दिवस का रात्र त्याला माहीत नव्हती. आम्ही आमच्या ओळखीचा एक मुलगा होता, त्याची एक रूम भाड्याने दिलेली, कारण त्याला अभ्यासाला पाहिजे म्हणून. भाड्यानं पण नाही, भाडं घेतलेलंच नव्हतं त्याचं. एक रूम छोटीशी होती, फक्त एक बल्ब, आणि त्यावेळेस ट्यूबलाईट पण परवडायची नाही, पिवळा बल्ब असायचा असा जास्ती असतो. तो पिवळ्या बल्बच्या खाली अभ्यास करायचा, राईट. लिटरली आम्ही फक्त सकाळी आणि दुपारी टिफिन द्यायला असे 2 दरवाजे असायचे जुने, राईट. तो एवढाच दरवाजा ओपन करायचा, एवढाच, फक्त टिफिन आतील तेवढा.
टिफिन असा घ्यायचा आणि दरवाजा बंद करायचा आणि त्या पिवळ्या बल्बमध्ये अभ्यास करायचा ना, त्याला माहीत नसायचं की बाहेर त्यानं खिडकीला पेपर लावलेला की त्या मला तेवढे डिस्ट्रॅक्शन नको, मला कळायला नको की उजेड झालाय, रात्र झाली, मला झोपायचंय किंवा सकाळ झाली मला उठायचंय. जस्ट इमॅजिन. म्हणजे मला सांगताना इतकं छान वाटतं आता की आय हॅव सीन दॅट केस, राईट. कारण त्याकडे ते पॅशन होतं, आमच्याकडे ते पॅशन होतं, आम्हाला वेगळं काहीतरी करायचं होतं, पण त्याला ते करायचं होतं. बाय चॉईस, डझंट मॅटर, राईट. सो जस्ट कॅन यू इमॅजिन द डेडिकेशन अँड द पॅशन. सो जस्ट बाय डिसाइडिंग दॅट आय वॉन्ट टू डू JEE, आय वॉन्ट टू डू नीट, का तो करतो म्हणून, का तो म्हणतो कारण आईने सांगितलं, पप्पांनी सांगितलंय, सरांनी सांगितलंय, नो. सो अनलेस अँड अंटिल तुमचं फिक्स्ड गोल असेल अँड यू आर वर्किंग ऑन दॅट गोल, एव्हरीथिंग इज झिरो. मग तुम्ही कुठे शिकताय, डझंट मॅटर. गेटिंग द पॉइंट. सो अगेन कमिंग बॅक टू दी ऑपॉर्च्युनिटीज. रेग्युलेटरी अफेअर्स, ठीक आहे, हा पण आहे. MSc करा. तुम्हाला मी सांगितलं ना की फार्मा फील्ड असं आहे, यू डू युअर द करिअर इन मेडिसिन, म्हणजे MBBS, BMS, BHMS, BDS. यू डू युअर करिअर इन बेसिक सायन्सेस, MSc बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स. स्टील यू कॅन एंटर इन टू द रेग्युलेटरी अफेअर्स. रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय, बाहेरचे जे किंवा इंडियातले पण आता तुम्ही बघताय, तुकाराम मुंडे, व्हॉट ही इज डुईंग, बेस्ट एक्झाम्पल. आयुक्त आहेत, कशाचे आहेत ते आयुक्त, फूड अँड ड्रग. फूड अँड ड्रग, ड्रग मीन्स वॉट, मेडिसिन आय एम टॉकिंग अबाउट, राईट. सो फूड अँड ड्रगचं आहे, ते छापे टाकतात, ते फार्मा कंपनीजवर पण छापे टाकतात, राईट. फूडच्या हॉटेल इंडस्ट्रीवर पण छापे टाकतात. तुम्ही फार्मसी करून किंवा MSc मायक्रो मेनली जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, यू कॅन बिकम अन फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर. यू कॅन बिकम अन फूड अँड ड्रग इन्स्पेक्टर. प्रमोशन्स घेत कमिशनर्सपर्यंत जाऊ शकता. डायरेक्ट कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत, यू कॅन बिकम अन फूड अँड ड्रग कमिशनर ऑल्सो, राईट. तर हे रेग्युलेटरी अफेअर्स त्यात येतं की तुमचे जे रूल्स आहेत, मेडिसिन बनवायचं तर ह्या पद्धतीनं बनायला पाहिजे, टेस्टिंग होतं ह्या पद्धतीनं टेस्टिंग व्हायला पाहिजे, तसं नॉर्म्सप्रमाणे बनते का नाही, हे रेग्युलेटरी अफेअर्स या फील्डमध्ये करत. सो ऑल्सो डुईंग बाय युअर MSc यू कॅन डू दॅट. आय विल नॉट गो इन टू द फार्माकोव्हिजिलन्स, कन्सेप्ट वेगळी आहे. बेसिक रिसर्चवर तुम्हाला मी सांगितलं की MBBS करून पण तुम्ही बेसिक रिसर्चमध्ये येऊ शकता. ओके, एनीबडी इज इंटरेस्टेड इन वेटरनरी सायन्स? व्हेरी गुड. 1, 2, 3, 4. नाव आय विल आस्क सम क्वेश्चन्स स्टार्टिंग विथ यू. वाय? बिंदास्त, काय प्रॉब्लेम नाही. वाय यू आर इंटरेस्टेड, वाय यू हॅव चूजन टू बिकम अन वेटरनरी डॉक्टर? काहीतरी रिझन आहे त्यामागे, सांग. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट. ट्रीट करायला गरजेचं आहे. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. एक थोडंसं करेक्शन करीन नंतर मी. अजून कोण होतं मागे? येस. ओके, एनीबडी एल्स? 4 होते कोणतरी, 3. ओके, सो व्हेरी इंटरेस्टिंग. फॉर अ गुड कॉज, राईट, फॉर अ सोशल कॉज, फॉर द वेलबिंग ऑफ ॲनिमल. ओके, तर फक्त तुम्हाला रस्त्यावरचा कुत्रा किंवा तो ॲनिमल घ्यायचा, यू वॉन्ट टू ट्रीट हिम, दॅट इज सफिशियंट. दॅट इज सफिशियंट. इफ टुमॉरो आय गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी टू एंटर इन टू द वेटरनरी सायन्स ड्रग रिसर्च, आहात का तुम्ही इंटरेस्टेड? जे तुम्ही करताय ते सोशल वर्कर पण करतात ना, देन व्हॉट मेक्स अ डिफरन्स, राईट. वी नीड in field of pharma, we need veterinary doctors for the drug research. हे 3 सोडून बाकीचे म्हटले असेल, सर काय वेटरनरी डॉक्टर? वेटरनरी डॉक्टर म्हणजे तुम्हाला काय दिसतंय समोर? कुत्र, मांजर, बरोबर, गाई, अशाच ना, हायर ॲनिमल्स, राईट. वी नीड क्वालिफाईड वेटरनरी डॉक्टर फॉर द ड्रग रिसर्च ऑन ॲनिमल्स. फार्मामध्ये जे तुम्हाला मी सांगितलं, जो MSc केमिस्ट्री आहे पर्सन,
तो काय करतो, लॅबमध्ये रिॲक्शन्स करतो, रिॲक्शन्स करून एक केमिकल बनवतो. ते केमिकल बनल्यानंतर पुढं काय, डायरेक्ट घ्यायचं नाही, द्यायचं ह्युमन्सला, काय होईल, डेथ होऊ शकते ना. त्यामुळे त्या केमिकलचा डोस काय असायला पाहिजे, त्याची सेफ्टी काय आहे, हे पहिलं ॲनिमल्समध्ये टेस्टिंग होतं, ज्याला म्हणतात ॲनिमल स्टडीज किंवा प्री क्लिनिकल. क्लिनिकल म्हणजे ह्युमन्स, प्री क्लिनिकल स्टडीज. मोठा एरिया, प्रचंड मोठा एरिया, प्रत्येक फार्माला कंपल्सरी आहे. पुण्यात जर पाहिलं तर 3 ते 4 ॲनिमल टेस्टिंग लॅबोरेटरीज आहेत. ॲनिमल टेस्टिंग, ॲनिमल काय टेस्ट होतं, फक्त ड्रग होत नाही, तुमचे जे फूड प्रिझर्वेटिव्ज आहेत, जे तुमचे फूडमध्ये जे केमिकल्स यूज केले जातात, पेस्टिसाइड्स ऐकून आहे, फर्टिलायझर्स अँड पेस्टिसाइड्स, त्याचं पण टेस्टिंग ॲनिमल्सवर होतं. आणि ते कोण करू शकतं, सर्टिफाईड वेटरनरी डॉक्टर. सो जस्ट being a veterinary doctor, you are not only going to just treat to the animals, the infected, the wounded animals, but yes, for the betterment of the field, you can participate into the drug research. म्हणजे उद्या वेटरनरी सायन्स पण करून तुम्ही वेटरनरी डॉक्टर होऊ शकता, वेटरनरी रिसर्चर होऊ शकता फार्मामध्ये. त्या रिसर्च शिवाय ड्रग अप्रूव्ह होत नाही. आत्ताच परवा मी US मध्ये आम्ही एक ड्रग फाईल करत होतो, राईट, मस्त क्वेरी झाल्या, ॲनिमल स्टडीज दाखवा, एक छान आली, बाकी सांगत नाही. इकोसिस्टीमवर त्या ड्रगचा काय इफेक्ट आहे सर, आम्हाला त्यांचा रिपोर्ट मागितला त्यांनी, US FDA, US फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशननी. आता जर तुम्ही असं वाटत असेल कोणाला की मला एन्व्हायरमेंटलॉजिस्ट व्हायचं आहे, इकॉलॉजिस्ट व्हायचं आहे, ओशिनोग्राफिस्ट व्हायचं आहे, मराईन सायन्स ऐकून आहे, येस, तरी तुम्ही रिसर्च करू शकता, तरी तुम्ही फार्माशी कनेक्टेड आहे. आम्हाला रिपोर्ट द्यायचा आहे की इकोसिस्टीमवर त्या ड्रगचा, सॉईलमध्ये जो प्रोडक्शन बनतं, सॉईलमध्ये जो ड्रग जातो, पाण्यामध्ये, नदीमध्ये जातो, ओढ्यांमध्ये जातो, इफ्युलंट वेस्टेज, त्याचा इकोसिस्टीमवर काय इफेक्ट आहे. आमचा ड्रग होल्डवर आहे अनलेस अँड अंटिल आम्ही तो रिपोर्ट देत नाही. सी, बघा किती फील्ड आहेत करिअरच्या. आपण आतापर्यंत स्टक होतो फक्त कम्प्युटर सायन्स, फक्त हे. Have you given a thought on this? ठीक आहे, ओके, बरं, वेटरनरीचं क्लिअर. आय थिंक दिस 3-4 पीपल्स यू हॅव काहीतरी नवीन समजलं की आहे, असं पण काहीतरी आहे. यू विल नॉट बिलीव्ह, लिटरली जेवढं क्लिनिकल स्टडी चालतात, ह्युमन टेस्टिंग चालतं, तेवढंच ॲनिमल टेस्टिंग चालतं. रॅट, माईस, डॉग्स, मंकीज, झेब्राफिश, ह्याच्यावर टेस्टिंग चालतं. ऑफ 10 years of my career, I have worked on animals. I have tested drugs on animals. And आता next 10 years I am working on humans. म्हणजे बघा, माझ्याबरोबर जे आहेत, आय वॉज CPCची एक हे असते, म्हणजे कमिटी फॉर पर्पज ऑफ एक्सपेरिमेंट्स ऑन ॲनिमल्स. मनिका गांधी इज द चेअरपर्सन. आय वॉज अ मेंबर सेक्रेटरी फॉर 10 years. टेस्टिंग ऑफ ड्रग्स ऑन ॲनिमल्स, रॅट, माईस ड्रग्सवर आम्ही ते टेस्टिंग करायचो, डायसेक्ट करायचो, हार्ट करायचो, त्याचे एन्झाईम्स बघायचो, ड्रगचे इफेक्ट बघायचो. बिंग अँड वेटरनरी डॉक्टर्स, U3, U4 जे पण होते आत्ता, यू कॅन ॲक्टिव्हली डेव्हलप युअर इंटरेस्ट इन रिसर्च. ओके, रेस्ट जी फील्ड आहे ती फील्ड तिथंच आहे. MBBS झाला, तुम्ही डॉक्टर, पेशंट बघणार, ड्रग देणार, ते तिथंच आहे. वेटरनरी झाला, ॲनिमलला तुम्ही इन्फेक्शनला ड्रग्स देणार, तिथंच झालं. पण अपार्ट फ्रॉम दॅट, व्हॉट इज द थिंग, राईट? ड्रग डिस्कवरी डेव्हलपमेंट हे सांगितलंच तुम्हाला आता. फॉर्म्युलेशन डेव्हलपमेंट हे पण त्यामध्ये आहे. इपिडेमॉलॉजिस्ट ऐकून आहे तुम्ही फील्ड, इपिडेमॉलॉजिस्ट. आपल्या इंडियामध्ये काहीच डेव्हलपमेंट नाही आहे याची. वी नीड दॅट स्किल, राईट? आता जर मला एखाद्या डिसीजबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे की त्या डिसीजचे US मध्ये किती पॉप्युलेशन आहे, चिल्ड्रन्समध्ये काय, वुमन्समध्ये काय, एल्डरलीमध्ये काय, काय वय ग्रुप आहे, राईट? हे जर इन्फॉर्मेशन मला पाहिजे असेल, मला क्लिकवर मिळते की ह्या डिसीजचे एवढे एवढे लाख पेशंट्स आहेत, त्यांचं एज ग्रुप हे, BMI हे, चिल्ड्रन्स एवढे आहेत, एल्डरली एवढे आहेत, क्लिअर सगळं मिळतं. इंडियामध्ये तुम्हाला काहीच डेटा मिळणार नाही. वी आर व्हेरी व्हेरी वीक इन इपिडेमॉलॉजी. इपिडेमॉलॉजी म्हणजे जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचं कॅरेक्टरिस्टिक स्टडी करणं. पब्लिक हेल्थ ऑफ इंडिया, पब्लिक PHI म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, राईट, वर्किंग इन इपिडेमॉलॉजी.
उद्या तुम्ही पब्लिक हेल्थ ऐकून आहे, राईट? कोर्सेस आहेत, सिम्बायसिसला आहे, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस आहेत, फंटास्टिक. यू कॅन डू युअर MSc इन पब्लिक हेल्थ ॲज वेल, राईट? तर ड्रग टेस्टिंग इथे जात नाही मी, पण येस, जर तुम्ही MSc केमिस्ट्रीमध्ये जास्त इंटरेस्टेड असाल, MSc मायक्रोबायोलॉजीमध्ये इंटरेस्टेड असाल, राईट, सो यू कॅन बी अ ड्रग ॲनालिस्ट ऑल्सो. आता जे तुकाराम मुंडे धाडी टाकतायत, ड्रग सॅम्पल्स घेत आहेत, परवा कोचुरी सॅम्पल घेतलं, बरोबर? ऐकून आहे का नाही? ते कुठं जाणार आहे? ते ड्रग लॅबमध्ये जाणार आहे. आपले गव्हर्नमेंट अप्रूव्ड लॅब आहेत. FFSI ऐकून आहे तुम्ही? फूड स्टँडर्ड, राईट? आपलं एक स्टँडर्ड आहे, काहीतरी नामांकन आहे, त्याला एक क्लॉज आहेत की त्याच्यामध्ये लीड एवढंच पाहिजे, बरोबर? त्यामुळे वडापाव पेपरमध्ये बंद केला, माहिती आहे का? न्यूजपेपरमध्ये, कारण जी शाई आहे इट कंटेन्स लीड. लीड इटसेल्फ कॉजेस पॉयझनिंग, ज्याला लीड पॉयझनिंग म्हणतात. त्यामुळं वडापाव हा आता तुम्हाला न्यूजपेपरवर मिळणार नाही, कुठलाही खाद्यपदार्थ. तर ड्रग असू दे किंवा कुठलंही सॅम्पल टेस्ट होतं इथे. आपल्या गव्हर्नमेंटच्या लॅब्स आहेत, सर्टिफाईड लॅब्स, एक भारतीला पण आहे. तर तिथं ते ड्रग टेस्ट करतात. भेसळ जी आहे, अडल्ट्रेशन म्हणतो, ज्याला फूड अँड ड्रग अडल्ट्रेशन्स पण आहेत, तर ते तिथं टेस्टिंग होतं. सो बाय कम्प्लिटिंग युअर MSc यू कॅन एंटर इन टू दिस फील्ड ॲज वेल. ठीक आहे? जे आता हे प्रोडक्ट मॅनेजर तुम्हाला मार्केटिंग अशी सांगितलं त्याप्रमाणे की डॉक्टर्स आर ऑल्सो डुईंग मार्केटिंग. इंटरेस्टिंग, राईट? आता मेडिकल अफेअर्स वगैरे जात नाही मी, स्टार्टअप नंतर येतो. आता बघा, आताच्या आता किती फील्ड आहे तुमच्याकडे, आणि ह्या प्रत्येक फील्डमध्ये 10 फील्ड आहेत. ह्या प्रत्येक फील्डमध्ये 10 फील्ड आहेत. हे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 इथंपर्यंतच धरतो. 17 अजून 10 मल्टिप्लाइड बाय 10 किती झाले? 170. त्याच्यापेक्षाही जास्त. मी अजून बायोटेकमध्ये घुसलेलो नाही आहे. किती जण इंटरेस्टेड बायोटेक्नॉलॉजीमध्ये? रेज युअर हँड. बी प्राऊड. येस येस, आय विल बी अ बायोटेक्नॉलॉजिस्ट. बी प्राऊड. येस, 1 2 दोघंच. ठीक आहे, मे बी लेक्चर नंतर अजून इंटरेस्टेड होतील. ठीक आहे, बायोटेक त्यामध्ये आलोच नाही अजून. बायोटेकमध्ये अजून एक 25-30 जॉब आहेत. म्हणजे जर तुम्हाला फार्मामध्ये घुसायचं आहे, किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत? 200. टेल मी अ फील्ड. ओके, दिस आय वॉज टॉकिंग अबाउट टॉक्सिकोलॉजिस्ट. टॉक्सिकोलॉजी म्हणजे ॲनिमल्सवर टॉक्सिसिटी काय आहे ती पण द्यायला लागते तुम्हाला रिपोर्ट, राईट? सो वेटरनरी डॉक्टर, येस यू कॅन पार्टिसिपेट इन दॅस. उद्या तुम्हाला याचा नुसता डेस्क रिलेटेड जॉब पाहिजे, रेग्युलेटरी अफेअर्स, MSc करून, B.Pharm करून, M.Pharm करून, MBBS करून पण लोक रेग्युलेटरी अफेअर्समध्ये आहेत. रेग्युलेटरी अफेअर्समध्ये तुम्हाला मी सांगितलं की जे ड्रग टेस्टिंग चालतं ते काही नॉर्म्स आहेत त्याला, जसे आपल्या इंडियन गव्हर्नमेंटचे इंडियाचे नॉर्म्स आहेत, US USFDचे आहेत, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे काय नॉर्म्स आहेत, तर ते बरोबर त्यांचं ऑडिट असतं. तिथे तुम्ही यू कॅन बी अ प्लेस्ड. वी आर हायरिंग इन आवर कंपनी ऑल्सो. वी आर हॅव्हिंग MSc कॅन्डिडेट्स in the quality assurance, quality control and in the regulatory affairs. No doubt फार्मा तर आहेच आहेत. बरं, आता थोडंसं वेगळं फील्ड घेतोय. नाव यू आर इंटरेस्टेड इन मेडिसिन्स, यू आर इंटरेस्टेड इन द इंजिनिअरिंग, राईट? आत्ता जो नवीन ट्रेंड आलाय तो डेटा सायन्स, राईट? ऐकून आहे? AI आणि डेटा सायन्स. AI मी नंतर करतो, फर्स्ट विल कम फॉर द डेटा सायन्स. आत्ता पृथ्वीवर सगळ्यात महाग काय सांगू शकाल मला? पृथ्वीवर सध्यात महाग काय? सोनं 160 नाही 1,60,000 रुपये तोळा, बरोबर? का हिरा, डायमंड काय महाग आहे? प्लॅटिनम, बरोबर ना? वेअर यू आर टॉकिंग अबाउट गोल्ड यार. प्लॅटिनम इज बिग, राईट? व्हॅल्युएबल इज व्हॉट? व्हॅल्युएबल प्लॅटिनम. अरे येस का नो? सगळ्यात महाग आहे डेटा. सगळ्यात महाग आहे डेटा. इन्फिनिटी. तुमच्याकडे ज्याच्याकडे डेटा आहे तो करोडपती, अब्जोपती, काय म्हणा तर ट्रिलिनियर काही म्हणा. जो रिसेंट आहे आता एलॉन मस्क, राईट? ट्रिलिनियर आहे तो, सगळ्यात आता 1 नंबरला आला ना जगामध्ये. इवन दो इज हॅव्हिंग लॉट ऑफ डेटा. डेटा म्हणजे काय? तुम्ही पेट्रोल पंपावर जाता किंवा मॉलमध्ये जाता, मग तुमच्याकडनं एक लिहून घेतलं जातं ना, एक स्कीम आहे, तुमचं नाव द्या, वय द्या,
तुमच्या हॉबीज द्या किंवा काहीतरी असतं ना, तुम्ही ते लिहून देता, पर्ची त्यात टाकता, कधी आपल्याला गिफ्ट काय लागत नाही, राईट, बोलवत पण नाही, बट यू आर शेअरिंग युअर डेटा, यू आर शेअरिंग युअर इन्फॉर्मेशन अँड दॅट इन्फॉर्मेशन इज व्हॅल्युएबल. प्रत्येक सेकंदाला, म्हणजे मी टेट्राबाईट गिगाबाईट पण म्हणू शकत नाही, जे जास्त हाय बाईट असेल तेवढा डेटा प्रत्येक सेकंदाला थ्रू आउट द ग्लोब डेव्हलप होतोय, जनरेट होते, जनरेट. मग इट इज इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग, इट इज इन द फील्ड ऑफ मेडिसिन, इट इज इन द फील्ड ऑफ, यू कॅन टेक इन बायोटेक्नॉलॉजी, इन द फील्ड ऑफ, काही कुठली फील्ड घ्या तुम्ही, प्रत्येक फील्डमध्ये डेटा प्रत्येक सेकंदाला जनरेट होतोय, राईट. फार्मा घेतला, फार्मामध्ये ड्रग रिलेटेड डेटा जनरेट होतोय, ह्युमन टेस्टिंग रिलेटेड डेटा जनरेट होतोय, मार्केटिंगचा डेटा जनरेट होतोय, राईट. इलेक्ट्रॉनिक्समध्ये गेला, तुमची कार तुम्ही घेताय, बरोबर, जेव्हा तुम्ही एक कार रस्त्यावर येते त्याच्या रिलेटेड R&Dचा डेटा डेव्हलप होतोय, युजर्सचा डेटा डेव्हलप होतोय. फूडमध्ये तुम्ही चिप्स घेताय, तुमचा डेटा डेव्हलप होतोय. मग तुम्ही बिलीव्ह करणार नाही, प्रत्येक फील्डमध्ये एव्हरी डे कितीतरी मिलियन टेट्राबाईटचा डेटा जनरेट होतोय. आता मला सर आम्हाला काय सांगताय, व्हॉट वी नीड टू डू दॅट. नाव इंडस्ट्रीमध्ये असे स्किल्ड लोक कमी आहेत की दोज हू कॅन माइन द डेटा. माइन म्हणजे काय, तो डेटा सेपरेट करून, सिग्रिगेट करून, मायनिंग ना, उत्खनन, तो डेटा सेपरेट करून त्या डेटामध्ये आत जाऊन स्टडी करून, सेपरेट करून, राईट, हे रॉ डेटा घेऊन त्याचा एक डेटाबेस बनवून त्याचं प्रॉपर अरेंज करणे, टेबल म्हणजे काय, प्रॉपर त्या सेक्शन्समध्ये अरेंज करून त्याचं इंटरप्रिटेशन करणे, राईट, आणि त्याचा रिझल्ट काढणे. धिस टाईप ऑफ अपॉर्च्युनिटी इज ग्रोईंग डे बाय डे. मार्केटमध्ये लोकच नाही आहेत. आता तुम्ही ऐकताय सॉफ्टवेअरमध्ये डेटा ॲनालिस्ट म्हणून जॉब लागला है ना. व्हॉट इज दॅट डेटा ॲनालिस्ट, किंवा मार्केट रिसर्च म्हणून ऐकलं असाल तुम्ही. ॲमेझॉनचं बघा ना, स्विगी, झोमॅटो, काय डेटा डेव्हलप जनरेट होत असेल थ्रू आउट द ग्लोब, विचार करू शकत नाही, बरोबर ना. तुम्ही बघा ना, मोबाईल आहे, मोबाईल इथं ठेवा आणि जस्ट टॉक अबाउट, यस, मर्सिडीज व्हेरी गुड ब्रँड ॲज कम्पेअर्ड टू ऑडी. नेक्स्ट मुवमेंटला बघा तुमच्या फेसबुकला मर्सिडीजचे चालू होतात. व्हॉट इज दॅट, नो डाऊट इट इज अ AI, मशीन लर्निंग, इट इज लर्निंग. मोबाईल इज लर्निंग, इट इज अ मशीन लर्निंग. पण तो डेटा आणून तुम्हाला द्यायचं काम केलं ना त्यानं पण डेटा माइन केला. मर्सिडीजच बरोबर तुम्हाला ॲड दाखवायला चालू केल्या. फंटास्टिक फील्ड. दिस फील्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट नॉट ओनली इन द फील्ड ऑफ इंजिनिअरिंग बट ऑल्सो इन द मेडिसिन्स. म्हणजे उद्या तुम्ही MBBS केलं, BMS केलं, BHMS केलं, बट स्टील यू आर इंटरेस्टेड इन द डेटा सायन्स, यू कॅन ऑप्ट फॉर द डेटा सायन्स. कारण लक्षात ठेवा, गोल्डन वर्ड्स आहेत, गोल्डन वर्ड्स आहेत, राईट. प्रत्येक फील्डमध्ये एका एक्सपर्टची गरज लागते. जर मी मेडिसिनची फील्ड घेतली, मला मेडिकल डिव्हाइस जनरेट करण्यासाठी, मेडिकल डिव्हाइस डेव्हलप करण्यासाठी इंजिनियर पाहिजे, त्याच्याशिवाय आय एम झिरो. मी मेडिकल डेटा जनरेट करतोय, तो डेटा ॲनालिसिस करण्यासाठी मला सॉफ्टवेअर डेव्हलपरची गरज आहे, मला डेटा ॲनालिस्टची गरज आहे. दॅट पर्सन इज फ्रॉम द कम्प्युटर सायन्स, दॅट पर्सन इज फ्रॉम द इंजिनिअरिंग फील्ड. तो जोपर्यंत नाही तोपर्यंत माझ्या डेटाला अर्थ आहे का, इट इज ऑफ झिरो व्हॅल्यू. त्यामुळं आत्ता इंडस्ट्री, कुठली इंडस्ट्री असू दे, तुमची म्हणजे मेडिकल इंडस्ट्री असू दे, फार्मा इंडस्ट्री असू दे, किंवा कुठली इंजिनिअरिंगची असू दे, म्हणजे ऑडी असू दे, मर्सिडीज बेन्झ असू दे, ॲमेझॉन असू दे, स्विगी असू दे, कोणीही असू दे, राईट, दे वॉन्ट इंटरडिसिप्लिनरी एक्सपर्ट्स. गेटिंग द पॉईंट. जर एखादी ह्याची कंपनी आहे, समजा नोकिया आहे, नोकियाला उद्या काहीतरी मेडिकल डिव्हाइस डेव्हलप करायचं आहे, त्यांना डॉक्टरशी इंटरेक्ट करण्याशिवाय पर्याय आहे का, नाही. दे आर झिरो. दॅट्स वाय आय एम सेईंग आजकालचं जग आहे दॅट इज इंटरडिसिप्लिनरी. सो व्हॉट एव्हर यू डू, यू आर हॅव्हिंग द स्कोप. त्यामुळे त्रास करून घ्यायचा का, जर आपल्याला फील्डमध्ये मिळालं नाही तर घ्यायचा, कारण आपण कमी पडलो ना ते अचीव करण्यासाठी. रूल नंबर 1, अचीव व्हॉट यू हॅव डिसाइडेड, राईट. हे जे सांगतो हे सगळं सेकंडरी आहे. वन्स you have failed to achieve your target, that is the failure, biggest failure in the life, बरोबर ना.
What you have decided, you have not achieved. That is the failure. You have to accept. You have to accept, but again you have to explore. Don't only accept, but again explore the other fields where you can do your best. नवीन एरिया कळाला हा, मी हा ड्रग रिसर्चमध्ये मुद्दाम दाखवला मी, राईट. दिस कॅन बी ॲप्लिकेबल टू एनिथिंग. एनिथिंग जिथे जिथे डेटा जनरेट होतो तिथं रिक्वायरमेंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, मॉलमध्ये गेला, मॉलमध्ये तुम्ही लिहून देता, बरोबर ना, हा ब्रँड चांगला आहे का, हा आहे का, तो आहे. आजकाल ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टारला पण खाली एक सर्वे येतो, माहिती आहे तुम्हाला, सर्वे येतो बघा, एखादा प्रोडक्टचा सर्वे असतो कॉस्मेटिक्सचा याचा त्याचा देता तुम्ही, तो काय, दे आर जनरेटिंग द डेटा फ्रॉम यू. जेव्हा तुम्ही इन्फॉर्मेशन देता ना, इट इज जस्ट लाईक की करोडची इन्फॉर्मेशन तुम्ही देताय, त्याची करोडची व्हॅल्यू आहे त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीला, राईट. सो टुमॉरो just give a thought on that. You are now, Gen Z, go to the Google, use that Google in a smart way, go to the YouTube, understand what is data analyst. Does that data analyst म्हणू नका, it's a field of medicine मध्ये, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल medicine मध्ये, what is the opportunities, engineering, what are the opportunities, try to explore that. नुसतं मेडिसिन मेडिकल करत बसू नका, नुसतं इंजिनिअरिंग करत बसू नका, अनलेस अँड अंटिल तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन आहे तरच तुम्ही काहीतरी त्या फील्डमध्ये करू शकता. नुसतं टेक्स्टबुक फायदा नाही, राईट. बाकीचं इम्पॉर्टंट आहे. इंटरेस्टिंग, ही आताची कंडिशन आहे, लिटरली कंडिशन आहे. आमच्याकडे पण डेटा एवढा डेव्हलप होतो ना, वेळ लागतो, वेळ ॲनालिसिस करता करता. What the guy is saying, I have some paperwork. This guy is saying, I have some paperwork to catch up, right? If I am not back in 2 days, organize a search and rescue team for me. हा कुठं चाललाय? डेटा आहे त्याच्याकडे, त्याला डेटा अंडरस्टँड करायचा आहे, सेपरेट करायचं आहे, अनालाइज करायचं आहे, इंटरप्रिट करायचं आहे. तर तो काय म्हणतो, मला 2 दिवस लागतील, मी हरवलो तर मला शोधायला एक टीम पाठवा. म्हणजे एवढा डेटा आहे, राईट. अँड अगेन आय एम रिपीटिंग, हे फील्ड स्पेसिफिक नाही आहे. तुम्हाला वाटतं सर फार्माबद्दल बोलतायत, नाही. हे कुठलीही फील्ड घ्या, तुम्ही कुठलीही फील्ड घ्या, प्रत्येक फील्डमध्ये आता डेटा डेव्हलप होते, बट स्किल्सची लोक पाहिजेत. ठीक आहे. नाव जस्ट आय विल स्लाइटली फोकस्ड ऑन इंजिनिअरिंग स्टुडंट्स. माहिती ना आता काय आहे ते, फील्ड ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. तुम्हाला माहिती आहे बेसिक एआयचं, बेसिक ऑफ एआय ऐकून आहे ना, मोबाईलवर आहे, बरोबर ना. गुगल म्हणजे काय, एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. सो जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, आपल्या ब्रेनप्रमाणे ते मिमिक करतं, ब्रेनला कॉपी करतं. ब्रेन काय करतो, एखादं इनपुट घेतो, एखादं पिक्चर बघतो, ऐकतो, टेस्ट करतो, स्मेल करतो, सेन्सेशन आपल्या सेन्सरी ऑर्गन्सवरून, बरोबर. ब्रेनमध्ये ते स्टोअर होतं, ते एक सेन्सेशन आहे, कडू, बिटर, राईट, वास, एक स्टोअर होतो. जेव्हा तेच वस्तू तुमच्या समोर तुम्हाला कळते की अरे नाही याचा वास खराब आहे, अरे नाही याचा वास छान आहे, लक्षात राहतं ना, रिकॉल करतो, राईट. म्हणजे ब्रेन तुमचं काय करतं, त्या 100 वासांमधून एक वास स्टोअर करतं, त्याला कळतं हे 4 खराब आहेत, हे चांगलं आहे, राईट. आणि ते जज करतं चांगलं आहे का वाईट आहे. सिमिलरली आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण तेच करतं. तो डेटा जो तुम्हाला माझी सांगितला, तो डेटा कलेक्ट करतं, मशीन ते लर्न करतं, राईट, की हा डेटा कुठला आहे, हा डेटा कुठला, हा कुठला आहे, सेपरेट करतं, राईट. ते जज करतं, क्लासिफाय करतं. जेव्हा नेक्स्ट टाइम तुम्ही गुगलमध्ये नुसता कीवर्ड टाकता, तुम्हाला ते 100 आर्टिकल दाखवत, बरोबर. किंवा यूट्यूबमध्ये एखादं सॉंगचं तुम्ही 4 शब्द टाकले की पुढचे 10 गाणी ते त्या शब्दातले दाखवतं. का, कारण ते क्लासिफाय करून, जज करून तुम्हाला ते आउटपुट देतं. दॅट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, राईट. आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो फील्ड आहे, राईट, अगेन इट इज हायली इंटरडिसिप्लिनरी. इट कॅन बी यूज्ड इन फील्ड ऑफ इंजिनिअरिंग, इट इज कॅन बी यूज्ड इन द फील्ड ऑफ मेडिसिन्स, राईट. असं आहे. आता मी जास्त ह्याच्यामध्ये डिटेल जात नाही, फक्त तुम्हाला मी सांगतो की ए आयचं काय आहे, की जिथे इंजिनियर पण लागतात, मला डॉक्टर्स पण लागतात, मला फार्मासिस्ट पण लागतात, राईट. सगळ्या फील्डचे लोक ह्यामध्ये लागतात, राईट. द बेस्ट एक्झाम्पल तुमचं वॉच आहे, स्मार्ट वॉच. द बेस्ट एक्झाम्पल जे तुम्हाला सांगितलं, जस्ट घरी गेल्यानंतर इमॅजिन करा, मी वॉच घातलं आणि माझं कॅलरी दाखवते, ते माझं ब्लड प्रेशर दाखवते. काय सायन्स असेल याच्या मागं. यू आर अ सायन्स स्टुडंट, यू आर अ सायन्स स्टुडंट. सायन्स म्हणजे फक्त वाचायचं नाही. ऑइल
लाइटर दॅन वॉटर नाही. का? फेस सेपरेशन का होती? ऑइल वरच का राहतं, पाणी खालीच का राहतं? बॉन्डिंग काय असतं? व्हॉट इज दॅट इंटरफेस? व्हॉट इज दॅट मॅजिक विच सेपरेट आउट्स ऑइल अँड वॉटर? जेव्हा तुम्ही उठता बसता जेव्हा हा विचार कराल तेव्हा तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल, नाहीतर बुकिश. राईट? या ठीक आहे. आता हे वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत, जस्ट यू कॅन गो थ्रू. राईट? स्मार्ट चिप्स वगैरे यायला लागलेत, एक्सरेज वगैरे आहेत. आता माहिती ना, आता डॉक्टरची गरज लागत नाही. जे आम्ही MITवर काम केलेलं, USA MITवर आम्ही ॲप्लिकेशन पण मोबाईल ॲप्लिकेशन डेव्हलप केलं. मोबाईल आहे, आम्ही ॲक्च्युली बनवलेलं ते आशा वर्कर्ससाठी. दॅट वॉज फंडेड बाय NIH, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ USA. जस्ट तुम्हाला ते आशा वर्कर चंदीगड गडचिरोली, राईट, त्या साईडला डॉक्टर्स नाही आहेत, MBBS MDs नाही आहेत. ते एक्सरे वगैरे बघू शकत नाही, डायग्नोसिस करू शकत नाही. MBBSने डायग्नोसिस करू शकत नाही अस्थमा COPDचं, तर BMS BHMS कसे करणार? डॉक्टर पण नाही तिथे. मग आम्ही असं एक अल्गोरिदम डेव्हलप केलं डॉक्टर्सनी मिळून, इंजिनियर्सनी मिळून. जस्ट आशा वर्करला त्याचा चेस्टचा फोटो काढायचा आहे सॅमसंगच्या मोबाईलवर, इट विल गिव्ह द डायग्नोसिस. आणि जर तो डायग्नोसिस म्हणजे कंडिशन खराब असेल तर त्याला मग डिस्ट्रिक्ट लेवलला पाठवायचं, मोठ्या सिटीजमध्ये पाठवायचं, बाबा पुढे जाऊन त्याचं निदान कर. गेटिंग द पॉईंट? ओके. आता पर्सनलाइज मेडिसिन आहे. नाव वी हॅव नॉट जस्ट द फील्ड ऑफ बायोटेक. बायोटेकमध्ये किती इंटरेस्टेड आहेत? बायोटेक्नॉलॉजी एकच एक आहे, म्हणजे तिला माहीत आहे, बाकीचे नाहीत. म्हणजे त्यांना एकतर माहीत नाही आहे किंवा इंटरेस्ट नाही आहे. माहीत आहे पण इंटरेस्ट नाही आहे किंवा माहीतच नाही आहे. किती जणांना माहीत आहे बायोटेक्नॉलॉजी? माहीत आहे थोडंसं, पार 1-2% बाद झालं, मला जास्त नको. काहीतरी आहे. बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी कंबाईन्ड टू फॉर्म ऑफ बायोटेक्नॉलॉजी. ठीक आहे, बेसिक अंडरस्टँडिंग. राईट? नाउअडेज देर इज अ ट्रेमंडस व्हॅल्यू फॉर बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक म्हणजे तुम्ही BTech करू शकता, MTech करू शकता, PhD करू शकता. राईट? आता जे मेडिसिन्स येत आहेत तुम्ही बिलीव्ह करणार नाही, हे सगळे प्रोटीन बेस्ड मेडिसिन्स येत आहेत. राईट? तुम्ही वॅक्सिन ऐकून, आता वॅक्सिनकडे मी गेलोच नाही अजून. तुम्ही MSc करा, मायक्रोबायोलॉजी करा, वॅक्सिन्स, सिरम इन्स्टिट्यूट्स. आता रिलायन्सचा मोठा प्लांट पडतोय नाशिकमध्ये वॅक्सिन्सचा. ट्रेमंडस जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, ट्रेमंडस. रिसर्चमध्ये आहेत, सगळ्या फील्डमध्ये, प्रोडक्शनपासून ते रिसर्चपर्यंत तुम्हाला तिथं जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. इफ यू आर अ MSc, इफ यू आर अ डॉक्टर, इव्हन दो इफ यू आर इंजिनियर. कारण त्याच्यामध्ये जे मोठे मोठे प्लांट्स लागतात, ते बनवावं लागतात, मशिनरीज. तुमचे जे थर्मल इंजिनिअरिंग त्यामध्ये आलं. राईट? हे मोठे मोठे प्लांट्स डेव्हलप होणार आहेत तिथे. त्याचे जे सायन्स आहे, वॅक्सिन्स किती टेम्परेचरला एक्स्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे, किती टेम्परेचरला बाहेर झालं पाहिजे, त्याची पावडर किती टेम्परेचर व्हायला पाहिजे, बरं सोल्युशन किती टेम्परेचर व्हायला पाहिजे, हे सगळं इंजिनिअरिंग तिथे लागतं. राईट? सो इट इज अ व्हेरी गुड फील्ड. बायोटेक्नॉलॉजी आमचा पण प्लांट आहे. राईट? मोठे मोठे आता फार्मास त्यामध्ये आलेत की आता सेल बेस्ड मेडिसिन्स येत आहेत, प्रोटीन बेस्ड, ह्युमन प्रोटीन्स बेस्ड मेडिसिन्स येत आहेत, ॲनिमल प्रोटीन्स बेस्ड मेडिसिन्स येत आहेत. दे आर व्हेरी व्हेरी कॉस्टली बट दे आर स्टील इफेक्टिव्ह. आपण माझे पहिला तुम्हाला प्रश्न विचारलेला मी, सोर्सेस ऑफ ड्रग्स. कोण म्हटलं प्लांट्स आहे. राईट? एक केमिकल सोर्स आहे जे तुम्ही रिॲक्शन्स करता, बरोबर. मिनरल्स आहेत. एक वन ऑफ द सोर्स इज अ सेल बेस्ड और प्रोटीन बेस्ड. आपल्याच बॉडीतले प्रोटीन्स काढून त्याच्याच बेस्ड, त्याचीच मिमिक करून, तेच आर्टिफिशियली डेव्हलप करून आता ड्रग्स बनतात. राईट? सो बायोटेक्नॉलॉजी ज्याला मी म्हणतो ॲक्च्युली बायोसिमिलर्स, म्हणजे माझ्या ब्रेनमध्ये से फॉर एक्झाम्पल, जस्ट फॉर युअर अंडरस्टँडिंग, ब्रेनमध्ये सोडू द्या, बॉडीमध्ये इन्सुलिन ऐकून आहे तुम्ही? हार्मोन आहे. राईट? इन्सुलिनचं काम काय? ब्लड ग्लुकोज लेवल कमी करायची. राईट? आत्तापर्यंत काय करायचे माहिती आहे? पॉर्क इन्सुलिन, पॉर्क. राईट? पिगपासून, ॲनिमल्सपासून त्याचं इन्सुलिन एक्स्ट्रॅक्ट करायचे, ते ह्युमनला मिमिक करायचे, ह्युमनसारखे बनवायचे आणि मग ते आपण इन्सुलिन वापर करायचो ह्युमन्समध्ये. आत्ता इन्सुलिन पेप्टाईड बेस्ड आहे, पेप्टाईड्स ते आता लॅबमध्ये बनत आहेत. गेटिंग द पॉईंट? लॅबमध्ये बनत आहेत विथ द हेल्प ऑफ द बायोटेक्नॉलॉजिस्ट, केमिस्ट, जे केमिस्ट्री जे आहेत ते. आणि दे आर इन्व्हेंटिंग दिस ड्रग्स ज्याला बायोसिमिलर्स म्हणतात, जे माझ्या बॉडीमध्ये आहे, बायोलॉजीमध्ये आहे. राईट? इट इज सिमिलर टू दॅट, इट इज बायोसिमिलर्स. प्रचंड मोठं मार्केट आहे. राईट? यू कॅन डू अ व्हेरी गुड करिअर इन दॅट.
Okay, so these are different jobs. Nursing. आता मी ह्याच्यावर जस्ट बराच वेळ थांबलो येण्यासाठी. What is the job profile or what is the opportunities after doing nursing? How many of you are interested? BSc nursing, MSc nursing आहे कोण? नाही? बर ओके. काय माहिती तुम्हाला नर्सिंग बद्दल? असिस्टिंग डॉक्टर्स, राईट? अ क्वालिफाईड personnel who is assisting doctors for taking care of patient to deliver the medicine in a right dose, right time, in a right way to the patient. बरोबर? Taking care of the patient. That is a nursing. ज्यांना की मेडिसिनही माहिती आहे, बरोबर व्हेन शोधून व्हेनमध्ये किती ड्रग द्यायचा, किती फोर्सने द्यायचा तेही माहिती आहे. टाइम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनचं पण नॉलेज आहे. सो जरी ऑन पेपर बाय क्वालिफिकेशन नर्सिंग कॅन्डिडेट इज नॉट इक्वल टू मेडिकल गाय, बट बाय नॉलेज nursing is equal to an MBBS. He is equal to an MD. Amazing? जोक नाही आहे. सगळ्यात टफेस्ट जॉब आहे आफ्टर सर्जन. मी म्हणेन टफेस्ट जॉब इज ऑफ नर्सिंग. ज्यांना मेडिसिन 2 पार्ट आहेत, जे डॉक्टर्सना पण माहिती आहेत, बरोबर, की काय झालं की काय द्यायचं. फक्त ते ऑफिशियली देऊ शकत नाहीत, ऑफिशियली सांगू शकत नाहीत. एकच बाय रूल दे हॅव रिस्ट्रिक्शन्स. नाहीतर नॉलेज म्हणाल फंटास्टिक. ॲमॉक्सिसिलिन द्यायचं, किती द्यायचं, 250 mg, येस. कसं द्यायचं, काय द्यायचं, व्हेनमध्ये द्यायचं आहे का मसलमध्ये द्यायचं आहे, मसल्समध्ये द्यायचं तर किती डेप्थमध्ये द्यायचं आहे, क्युटेनियसला द्यायचं आहे, सबक्युटेनियसला द्यायचं आहे, IM द्यायचं आहे, इंट्रामस्क्युलर द्यायचं आहे का व्हेनमध्ये द्यायचं आहे, सगळं नॉलेज त्यांना आहे. किती प्रेशरनं द्यायचं आहे, किती डायल्यूट करायचं, किती ml मध्ये किती घेऊन ते ड्रग मिक्स करायचं आणि द्यायचं आहे. जरा चुकलं तरी इफेक्ट गेला, पेशंट पण गेला. किती रिस्क आहे, किती स्किल्ड आहे. कॅन यू इमॅजिन दिस? सो नॉलेज ऑफ मेडिसिन, नॉलेज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, जे की एक वेळ डॉक्टरकडे नसतं पण त्यांना माहीत असते, राईट? नाउअडेज वी रिक्वायर इन द फील्ड ऑफ द फार्मा फॉर टेस्टिंग ऑफ द ड्रग्स, जिथे जिथं ह्युमन टेस्टिंग लागतं तिथं वी नीड नर्सिंग स्टाफ इन द ड्रग रिसर्च, इन द क्लिनिकल ट्रायल्स. आमच्याकडे आता कमीत कमी वाटतं 10 ते 15 नर्सिंग स्टाफ आहेत, ज्यांचं काम आहे की ते मेडिसिन आहे ते राईट वेनं राईट टाईम द्यायचं, राईट टाईमला ते ब्लड घ्यायचं, जे की पुढे ॲनालिसिसला पाठवायचं कॉन्सन्ट्रेशन्स वगैरेसाठी काय आहे ते, राईट? सो नर्सिंग इंडियामध्ये तर आहेच आहे, कारण तुम्ही बघताय आता मोठे मोठे हॉस्पिटल्स निघालेत, बरोबर? स्टँड अलोन हॉस्पिटल्स आहेत. मणिपाल आहे, रुबी आहे, संचेती आहे, आणि अजून नवीन अपोलो आहे, आता नवीन निघता आहेत, राईट? ट्रेमंडस जॉब. पॅकेजेस पण चांगले आहेत, पॅकेजेस पण चांगले आहेत. युअर ॲज कम्पेअर टू BMS, BHMS ऑल्सो पण पॅकेजेस आर गुड. आणि जर तुम्ही बाहेर गेला आउट ऑफ इंडिया, सो क्रीम पॅकेजेस आर देर, क्रीम. जे इंडियामध्ये MBBS घेतो ना, तिथं बाहेर फार्मासिस्ट आणि नर्सिंग स्टाफ उचलतात. हे तुम्हाला मी सांगितलेलं मोबाईल ॲप्लिकेशन्स, की जिथं आता ॲबटने एक छान काढलेलं आहे, जे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे, जस्ट यू पुट द डिव्हाइस ओव्हर हिअर, यू गेट ऑल द डेटा. बट आय नीड पर्सन ऑफ दिस मेडिसिन्स अँड दिस. व्हॉट इज द फ्युचर जॉब प्रॉस्पेक्टस? तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये जावा, यू कांट स्किप AI. यू कांट स्किप AI. आता सगळं फिरून सगळ्या इंडस्ट्रीज दे आर टार्गेटिंग ऑन दिस. सक्सेस द टाइम विल डिसाइड. बट आता जे चाललेलं आहे दॅट इज फॉर द AI. ओके, सो हू आर दिस 3 पीपल्स? फॉर व्हॉट these पीपल्स आर फेमस फॉर? एनी गेस? हा तर माहीत असेल इकडे. कोण आहे? कशासाठी फेमस आहे? फक्त he started his career as a bodybuilder, right? Then he entered into Hollywood as an actor, right? And then he entered into politics. बघा किती फील्ड. जिमिंग वेगळं, ॲक्टिंग वेगळं, and then politics वेगळं. So these are the best examples in the world as an continuous learner. ते कधीही थांबले नाहीत. मला एवढं कळालं बास.
मला फिजिक्सचा हा थेअरी कळाली, केमिस्ट्रीची रिॲक्शन समजली, बस उद्या मी हीच छापणार पेपरमध्ये आणि मला 90% पाहिजेत. पण मला सरांनी सांगितले ABCD ह्या स्टेप्समध्ये सॉल्व्ह होतं, मी हेच लिहिणार आणि सर मला 90% पाहिजेत. कुठून आणणार? आमच्याकडे असे मी असे दिले असते, सरांनी पण असे दिले असते, राईट. बट अगेन आय एम रिपीटिंग द सेम थिंग. यू आर द स्टुडंट्स ऑफ सायन्स. यू शूड आस्क द क्वेश्चन्स, हे असं का? जर तुम्हाला JEE नीट जेवढे पण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स आहेत हे जर तुम्हाला चांगल्या मार्क्सनी क्लिअर करायचे असतील तर तुम्हाला बिहाइंड द स्टोरी जायला पाहिजे. यू हॅव टू प्रॅक्टिस टू रीड द मेसेजेस, द सायन्स बिहाइंड द लाईन्स और बिटवीन द लाईन्स. बिहाइंड द लाईन्स इम्पॉर्टंटच आहे, पण बिटवीन द लाईन्स पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही बुक वाचलं, 4 ओळी वाचल्या, हे CETला विचारणार नाहीत फिल इन द ब्लँक्स सारखं जे आपण 5वी 6वीला करायचो ना, फिल इन द ब्लँक्स आहे ना, एकच शब्द गाळाला असं तेवढा फक्त पाठ करून लिहायचा, जो वाचला असतो लिहायचा नाही. नाव इट रिक्वायर्ड लॉजिक. त्यामुळे तुमचं लॉजिक कधी डेव्हलप होईल? जेव्हा तुम्ही स्वतःला क्वेश्चन्स विचाराल की ओके बायोरेट टेस्ट किंवा तुमची प्रोटीन टेस्ट आहे, 2 फ्लुइड ॲड केल्या, व्हायलेट कलर रिंग बिटवीन द जंक्शन ऑफ 2 फ्लुइड्स. सोपं आहे, मी पाठ केला. CETला आला ना, माझ्या लक्षात आहे when A protein is mixed with the B protein, violet color is developed. तुम्ही पाठ करता आणि CETमध्ये वाट बघता की हा क्वेश्चन येईल, what happens with A is mixed with B, which color of fluid ring will develop. तिथं तुम्हाला प्रश्न तो येत नाही. दुसरा प्रश्न येतो, तो मार्क आपला गेला, CETमध्ये स्कोर होत नाही आणि तुम्ही म्हणता काय कमी स्कोरिंग झालं यावेळेस. तुमचं स्कोरिंग कधी होईल? जेव्हा तुम्ही बिईंग अ सायन्स स्टुडंट वेन यू आर गोइंग टू आस्क की बाबा ह्याच्या मागं सायन्स काय, हे काय काय असं का. आणि जेव्हा तुम्ही ॲडिशनल इन्फॉर्मेशन कलेक्ट कराल थ्रू यूट्यूब, थ्रू गुगल, तेव्हा इट विल बी इझी फॉर यू टू क्रॅक CET, JEE मेन, व्हॉट एव्हर इट मे बी. पण तुम्ही पुस्तकातलं लिहिलंय, क्लासमध्ये लिहिलंय, ते वाचा. दॅट इज बेसिक थिंग. तुमचा बेस इथं क्रिएट होऊ शकेल, पण त्याच्या पुढचं JEE नेटसाठी जे क्रॅक करायचं आहे तुम्हाला, अवांतर वाचन, त्याच्या मागची स्टोरी, त्याच्या मागचं सायन्स यू नीड टू अंडरस्टँड. अदर दॅन अनलेस तुम्हाला त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन मिळणार नाही. राईट. सो की स्टोरीज, की मेसेज आय विल से, नो फील्ड इज अन इन्फिरियर फील्ड, इवन दो आर्ट्स, every field is an interdisciplinary field. You have to read between the lines to crack all the competitive exams. You have to read behind the lines as a science student to crack the competitive examinations. Yes, any questions? Otherwise we'll stop here. काही असू दे, चांगले वाईट छान कमी काही चालतील. मला काही क्वेश्चन कुठल्याही फील्डमध्ये विचारा. येस, पण आता तुम्ही पीक टाईमला आहात. यू हॅव टू डिसाईड राईट युअर करिअर, आणि जे करायचं त्यात टॉपच करायचं. नो क्वेश्चन्स? शुअर. सो थँक यू फॉर द पेशंट लिसनिंग. वन्स अगेन थँक यू सर फॉर गिविंग मी द ऑपॉर्च्युनिटी राईट टू प्रेझेंट माय सेल्फ. थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या वाजवा सरांसाठी सर्वजण. निश्चित आपल्याला सगळ्यांना एकदम बेसिक फक्त बायोलॉजी म्हटलं की नीट परीक्षा किंवा CET एवढंच माहिती होतं ऑलमोस्ट सगळ्यांना. पण सरांनी सांगितलं की जसं मागच्या 4-5 वर्षापूर्वी सर जेव्हा एखादा विद्यार्थी पालक यायचे आणि करिअरबद्दल विचारायचे, तर मीही बऱ्यापैकी सांगायचो की मॅथमॅटिक्समध्ये करिअर आहे. आणि 80% जागा मॅथमॅटिक्सच्याच मुलांना असतात आणि 20% जागाच बायोलॉजीच्या मुलांना असतात. पण बऱ्यापैकी मागच्या 10-1 वर्षामध्ये बायोलॉजीमध्ये करिअरची ऑपॉर्च्युनिटी भरपूर वाढलेले आहेत. आणि ह्या वर्षी आता यावर्षी पण जेव्हा विद्यार्थी आले तेव्हा पण मी त्या पालकांना सांगितलेलं आहे की बायोलॉजीमध्ये भरपूर करिअर आहे. आता उलट असं म्हणजे उलटं झालं ते, मॅथमॅटिक्समध्ये कमी आणि बायोलॉजीमध्ये जास्त. आणि आज तर सरांच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की 17 करिअरचे ऑप्शन हे डॉक्टरच्या व्यतिरिक्त सरांनी सांगितलेले आहेत, बरोबर आहे. आणि त्या 17मध्ये पण प्रत्येकामध्ये 10-10 करिअरचे ऑप्शन आहेत असं सांगितलं आहे. तर त्याच्या पलीकडे पण जाऊन खूप साऱ्या गोष्टी आपण बघितल्या. म्हणजे थोडक्यात तर मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे एकमेकाच्या सोबत लागतात पुढं कोणतीही गोष्ट करण्यासाठी. जे सरांनी सांगितले की आता एखादा प्लॅन्ट बनवायचा आहे, तर प्लॅन्ट बनवत असताना तिथं थर्मल इंजिनिअरिंगची पण गरज असते, किंवा एखादं कुठलंही डिव्हाइस बनवायचं आहे. आता आपलीच एक विद्यार्थिनी आहे वैष्णवी शिंदे नावाची, खूप हुशार, 10वीला तिला 96% होते, 11-12लाही पण चांगली. पण 12वीच्या परीक्षेच्या वेळेस तिच्या घरामध्ये थोडीशी चुकीची गोष्ट घडली आणि मग तिला पेपर तेवढे देता आले नाहीत, नीटचा स्कोअर तिचा पाहिजे तेवढा झाला नाही. आणि त्यानंतर मग तिला पण तिने CET दिली होती आणि मग तिनं ASSM कॉलेज माहिती असेल तुम्हाला शिवाजीनगरचं,
तर तिथं तिनं फार्मसी केली. फार्मसी केल्यानंतर तिनं सर गेटची परीक्षा दिली बी फार्मसी करून. खूप ब्रिलियंट मुलगी, अभ्यासू मुलगी. आपल्याकडे क्लासमध्ये पण पार्ट टाईम जॉब करायची नंतर ती कॉलेज करत करत. आणि फार्मसी केली, गेटची परीक्षा दिली, गेटचा रँक झाला. तर ती आता IITमध्ये बायोमेडिकल डिव्हायसेसमध्ये एमटेक करते. म्हणजे आपण मेडिकल सायन्समधून सुद्धा नंतर तुम्ही काय करू शकता टेक्निकलकडे. आता ती एमटेक करते, आता सेकंड इयरला गेली आहे ती IIT कॉलेजमध्ये. म्हणजे तुमचा जर आता 12वीच्या नंतर चान्स जर हुकला आपला, तर 12वीच्या नंतर पण जेव्हा ग्रॅज्युएशन होतं तर त्यानंतर अजून चान्स असतो IITमध्ये जाण्याचा. मग हे मेडिकलच्या मुलांना पण IITमध्ये जाता येतं बायोमेडिकल डिव्हायसेसमध्ये, जसं आता सरांनी सांगितलं. म्हणजे अशा खूप साऱ्या करिअरच्या अपॉर्च्युनिटी आहेत. आपल्या जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे तर सरांचा नंबर मी त्या ग्रुपवरती शेअर करेन. तुम्हाला आता जरी सर्वांसमोर जर विचारण्यासाठी काय वाटलं किंवा नंतर सर 5-1 मिनिट थांबतील बाहेर येत आपल्या ऑफिसमध्ये, तर तुम्ही सरांना खाली या, काय कोणाचे डाऊट असतील तर विचारू शकतात. किंवा आता काय डाऊट नसतील, नंतर गरज पडली तुम्हाला तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या कलिग्सला, कोणाला मित्रमैत्रिणी असतील. आता 12वीचा रिझल्ट लागलेला आहे, आता CETचा पण रिझल्ट लागला आहे PCBच्या ग्रुपचा. त्याच्यामध्ये अजून मुलांना कुठल्या करिअरच्या असतील, कुणाला शंका असतील तर तुम्ही सरांना नंतर विचारू शकता. ठीक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान लक्ष देऊन ऐकून घेतलं, तर सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप आभार. आणि सरांनाही वेळात वेळ काढून आले आपल्या यशस्वी अकॅडमीच्या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी. तर यशस्वी अकॅडमीतर्फे सर तुमचं खूप आभार. तुम्ही जे दिलेलं मार्गदर्शन आहे आमच्या मुलांना केलेलं, निश्चित पुढच्या फ्युचरसाठी त्यांना ते त्यांच्या नॉलेजमध्ये ॲड ऑन झालेलं आहे. त्यांना जरी युजफुल असेलच, पण त्यांच्यासोबत त्यांचे जे काही मित्रमैत्रिणी असतील तर त्यांनाही गाईड करण्यासाठी हे नॉलेज युजफुल राहील. तर घरी तुमचे उशिरा काले विचारणार नाही. लायब्ररी चालू आहे, ज्यांना मुलांना लायब्ररीमध्ये बसायचा अभ्यास करत तर ते बसू शकतात.